दिवसाचा कार्यक्रम आता सुरू होत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते. आणि काल जसा एक महत्त्वाचा दिवस होता तसा आजही महत्त्वाचा दिवस आहे आणि तो म्हणजे आज आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 143वी जयंती आहे. कालही आपल्याला शुभ दिन मिळाला आणि आजही शुभ दिन आहे. पावसाने आज चांगलं कृपा केलेली आहे. थोडा थांबलेला आहे म्हणजे लोकांना येण्याकरता त्यांनी वाट करून दिलेली आहे. असा सगळा योग चांगला आलेला आहे. आज नवरात्रातील षष्ठी आहे. आजही चांगल्या दिवस आहे. सगळेच नवरात्रातील सर्व दिवस चांगले आहेत. आपण सर्वांनी काल अध्यात्मातील मानसशास्त्र या विषयाचा पूर्वार्ध ऐकला. आज आपल्याला उत्तरार्ध ऐकायला मिळणार आहे. यासाठी आपण आवर्जून उपस्थित झाला आहात त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजही परमपूज्य परमगुरू श्री महंत श्री चरणदासजी या महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होणार आहे. तत्पूर्वी आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीराम मुजुमदार यांनी आजच्या व्याख्यात्या डॉक्टर कल्याणीताई रामजोशी, संस्थेचे चिटणीस श्रीहरी मोडक आणि पुणे शाखेचे शाखाप्रमुख माननीय अविनाश मुजुमदार यांना घेऊन व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. कालच्या प्रमाणेच आजही आपल्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी परमपूज्य परमगुरू श्री महंत श्री चरणदासजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माननीय कल्याणीताई यांच्या हस्ते होत आहे. कल्याणीताई रामजोशी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंना वंदन करून मगच आपल्या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. प्रतिमा पूजनानंतर आपल्याला गीतेमध्ये सुद्धा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः असं म्हटलेलं आहे आणि ज्ञानज्योत लाविता उजळती दशदिशा याप्रमाणे आता दीपप्रज्वलन व्याख्यात्यांच्या हस्ते होत आहे आणि आपले सर्व मान्यवरही दीपप्रज्वलन करत आहेत. अध्यात्म हे काहीतरी अनाकलनीय असे गूढ आहे अशी सर्वसामान्यांची समज असते. परंतु ते मनाचा विकास करणारे पण शास्त्र आहे. हा नवा दृष्टिकोन आपल्याला कालच्या प्रवचनातून मिळालेला आहे. कालचं प्रवचन सगळ्यांना भारावून टाकणारं असं झालेलं आहे आणि सर्वांनाच अंतर्मुख बनवलेलं आहे. तेव्हा कालच्या विषयांचा जो आपल्या आजच्या विषयाचा कालचा जो पूर्वार्ध झाला तो पूर्वार्ध सगळ्या लोकांच्या आत्ता मनामध्ये आहे, आपल्या बुद्धीमध्ये पण आहे. काल त्यांनी आपल्याला जे 4 प्रकार सांगितले त्यातल्या आपल्या बुद्धीमध्ये तो गेलेला आहे आणि त्याचाच पुढचा उत्तरार्ध आज आपल्याकडे त्यासमोर मांडणार आहेत. तत्पूर्वी आपला काल जे भाषण झालं आहे त्याचा गोषवारा संस्थेचे सल्लागार माननीय श्रीराम मुजुमदार हे थोडक्यात घेतील. त्यांनी घ्यावा. नाही, गोषवाऱ्यानंतर आधी घेऊया. हा गोषवारा सांगण्यापूर्वी
कालच्याच भगिनींनी आपल्या संस्थेची प्रार्थना म्हणावी अशी मी त्यांना विनंती करते. रेखाताई, सुलभाताई, इथे या. रेखा, सुलभा येतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधितमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद सुलभाताई, रेखाताई आणि शिल्पाताई. यानंतर काल झालेल्या भाषणाचा गोषवारा संस्थेचे सल्लागार माननीय श्रीराम मुजुमदार यांनी थोडक्यात घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. परम श्रद्धेय परमगुरु श्री महंत श्री चरणदासजी महाराज, श्री महंत श्री चरणदासजी महाराज व परमपूज्य सद्गुरू श्री नाना यांना वंदन. तसेच डॉक्टर कल्याणीताई, मंचावर उपस्थित मंडळाचे कार्यकर्ते, इतर सभासद व श्रोते मंडळी, आपल्या व्याख्यानाचा मूळ विषय आहे अध्यात्मातील मानसशास्त्र. हे काल कल्याणीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे हे दोन्ही शास्त्र तसे स्वतंत्र आणि वेगळे बोलण्याचे विषय आहेत. असे खूप डिटेलमध्ये बोलायला गेलं तर पण आपल्याला त्याची सांगड घालून त्या सांगतायत. आपल्या या अध्यात्मातल्या किंवा आपण हे जे इथे बसलेले बरेचसे जण साधक आहेत तर त्यांना या मानसशास्त्राचा जो काही त्या विवेचन करता आहेत तर त्यांनी आपल्या आध्यात्मिक साधनेच्या जे आपले उद्दिष्ट आहे त्याचा कसा उपयोग करता येईल, कसा उपयोग होईल हे आपल्याला समजण्यासाठी हे विवेचन आपण ऐकतो आहोत. हा विषय फार खूप सुंदर आहे. खूप मोठा जरी असला तरी त्यांनी जे इतक्या सोप्या भाषेत आपल्याला सांगतायत त्याचा आपल्याला निश्चितच फायदा करून घेता येईल. त्यांनी अध्यात्माची व्याख्या करताना अध्यात्म म्हणजे आत्म्याचे शास्त्र अशी सोपी आणि सुटसुटीत व्याख्या केली आहे व त्यातील मनाचे स्थान हे आपलं मानसशास्त्राचं म्हणजे त्याच्यातलं मानसशास्त्र हा विषय आहे. भारतीय व पाश्चात्य संस्कृतींची आपल्या आत्म्याच्या अस्तित्वाविषयीची थोडी तुलना त्यांनी केली व भारतीय संस्कृतीत त्याचा किती उत्तम प्रकारे विकास अगोदरच झालेला होता हेही त्यांनी विशद केलं आपल्याला.
पाश्चात्यांची आत्म्याची संकल्पना सुमारे 15व्या शतकापर्यंत तरी पुरेशी स्पष्ट त्यांना झालेली नव्हती. शेवटी ॲरिस्टॉटल वगैरे प्रभूतींनी आत्म्याच्या शोधार्थ मनाकडे नजर वळवली व त्याचा अभ्यास सुरू केला. मन हे अदृश्य असल्याने कशाचा अभ्यास करायचा, तर त्यांनी जाणीवेच्या माध्यमातून, वर्तन वृत्तींच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला, असं डॉक्टर कल्याणी त्यांनी आपल्याला सांगितलं. भारतीय मानसशास्त्र हे तेव्हाही प्रगतच होते. हे सनातन, म्हणजे तुम्ही जितकं मागे जाऊ शकाल तेव्हाही ते अस्तित्वात होतं. इतकं अस्तित्वात होतं, इतकं अनादी आहे ते. तसंच डॉक्टर कल्याणीताईंनी आपल्याला सांगितलं की अध्यात्म हे सिद्ध झालेलं शास्त्र आहे. त्यात नुसता सिद्धांत मांडणीला याच्या शास्त्रामध्ये महत्त्व नाही आहे, तर अनुभव सिद्धीला पण तितकंच महत्त्व आहे. त्या दृष्टीने साधना करणारा, आध्यात्मिक साधना करणारा हा प्रत्येक मनुष्य हा वैयक्तिकरित्या एक प्रयोगच करत असतो आणि आपले अनुभव सिद्ध करून त्याच्यामध्ये अनुभूती घेत असतो आत्म्याच्या याच्यासाठी, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. या अनुभव प्राप्तीच्या प्रयत्नांमध्ये काही व्यक्ती पुढे मागे राहू शकतात. त्याची उकल करताना त्यांनी पुनर्जन्म व कर्माचा सिद्धांत याचाही उल्लेख केला. शेवटी आपल्याला त्या पंचकोशांविषयी व अंतःकरण चतुष्टय याविषयी माहिती देत होत्या. कालचा विषय म्हणजे जरी ते पूर्वार्ध म्हटलं आपण तरी तो त्या दृष्टीने अर्धा भाग झाला नाही, खूपच थोडा वेळ त्यांना मिळाला अडचणींमुळे. आज आपल्याला आता तो विषय पूर्णपणे समग्रपणे ऐकायला मिळेल अशी आपण खात्री आहे. आता मला खात्रीने असे वाटतंय की सर्व श्रोत्यांमध्ये, म्हणजे ज्यांच्यामध्ये बहुतेक करून साधक मंडळीत जास्त आहेत, त्यांना हा व्याख्यानाचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा वाटत आहे अगदी. आणि तोही डॉक्टर कल्याणीताईंकडून सोप्या व सुटसुटीत भाषेमध्ये समजून घेताना आनंदच होत असावा. आपल्या सर्वांना हीही जाणीव झाली असेल की ब्रह्मोपासनेतही या सर्व ज्ञानाचे कसे अधिष्ठान आहे. हे जे विवेचन चाललं आहे या सर्वांचं अधिष्ठान ब्रह्मोपासनेमध्ये आहे. हे सुरुवातीला डॉक्टर वर्षाताईंनी जे काही व्याख्यानं दिली साधना करायच्या सुरुवात करण्याआधी, त्यावेळेला ह्या विवेचनामध्ये तुम्हाला त्याचा प्रत्यय आलाही असेल. असो, पुनश्च आपण डॉक्टर कल्याणीताईंच्या अमृत वर्षावामध्ये चिंब भिजूया, म्हणजे साधनेतील आपल्या प्रगतीकडे डोळसपणे आपल्याला पाहता येईल. आता मी जास्त काही बोलत नाही, कारण यांनी थोडक्यात आटोपा म्हणून सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काल कल्याणीताईंनी सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या विमान प्रवासामध्ये माझा PMTचा प्रवास नको, विमान प्रवास चालू राहू द्या तुमचा. धन्यवाद. धन्यवाद मुजुमदार साहेब. यानंतर आपल्या संस्थेचे चिटणीस माननीय श्रीहरी मोडक यांनी आजच्या व्याख्यात्या यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. हा सत्कार हा ज्ञानाचा आणि ज्या ज्ञानी शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याचा हा सत्कार आहे. आपल्या सर्वांना काल त्यांनी आपल्याला सर्व हे सांगितलेलं आहे. आज कल्याणीताईंना जास्तीत जास्त वेळ मिळावा, त्यामुळे आपले हे सगळे कार्यक्रम आपण थोडक्यात आटोपून घेतलेले आहेत. तेव्हा यानंतर त्यांनी आपल्या व्याख्यानाचा उत्तरार्ध सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करते.
योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आबाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम्. पतंजलींना नमन करून भारतीय मानसशास्त्राचं आणि मनोविश्लेषणाचं ज्यांनी शिखर गाठलेलं आहे अशांच्या स्मरणानेच हा विषय आपला संपन्न होईल. कारण या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि ती असण्याचं कारण असं आहे, काल आपण बघितल्याप्रमाणे मन मध्यावर आहे आणि मनाच्या पुढे प्राणमय कोश आणि अन्नमय कोश आहेत आणि मनाच्या वर विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश आहेत. आता हे जे मन आहे हे मन मध्यावर आहे आणि या मनाने खरं म्हणजे बुद्धीने घेतलेला निर्णय काल आपण पाहिला आहे त्याप्रमाणे त्या निर्णयानुसार आपल्या ठिकाणी इंद्रियांना जी सूचना द्यायची आहे ती त्याबर हुकूम द्यावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे ही खरी प्रक्रिया की इंद्रियांच्या ठिकाणी इंद्रियांच्या जवळ ज्याला सन्निकर्ष म्हणतो तसे विषय येतात. म्हणजे इंद्रिय सन्निकर्ष विषयांशी होतो. इंद्रिय विषयांना पाहतात, ते विषय पाहिले की त्याच्याविषयी प्रीती किंवा अप्रीती मनामध्ये निर्माण होते. मन संकल्प विकल्प करतं. त्या संकल्प विकल्पाला घेऊन बुद्धी आपल्या स्मरणाच्या साह्याने पूर्वस्मरणाच्या साह्याने आपला निर्णय करते आणि केलेला जो निर्णय आहे तो निर्णय पुन्हा मनाला सांगते. मनाला निर्णय सांगितला की मनाने तो निर्णय आता खाली उतरवायचा आहे इंद्रियांपर्यंत की हे करायचं आहे, हे करायचं नाही. पण बुद्धीने दिलेला निर्णय मन ऐकत नाही. इंद्रिय ग्राम बलवान आहे. मनाला भगवद्गीताकारांनी 11वं इंद्रिय का म्हटलं? त्याचं कारण असं आहे की आमची जी इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ही सगळीच्या सगळी पंचमहाभूतांपासूनच निर्माण झालेली. आमची सगळी निर्मिती पंचमहाभूतांची आहे. आता या दोघांच्याकडे जी कर्मेंद्रिय आहेत त्यांच्याकडे स्थूल कार्य आहे. त्यामुळे त्यांचं कार्य जरा थोडं अधिक आम्हाला स्पष्ट असलं तरी ज्ञानेंद्रियांचं कार्य स्वतः तसं स्पष्टच आहे. कारण स्पर्श आहे, शब्द आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे. आम्ही त्याचा अनुभव घेतो, पण ज्याचा अनुभव घेतो ते थोडं सूक्ष्म आहे. असं जरी असलं तरी ही 10ही इंद्रिय ही स्थूलच आहेत आणि ती पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली आहेत. आता गीताकारांनी त्याला 11वं इंद्रिय असं म्हटलेलं आहे. ते 11वं इंद्रिय कशापासून निर्माण झालं? सर्व उपनिषदांमधून आणि शेवटी गीताकारांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे मन जे निर्माण झालेलं आहे ते गुणांच्यापासून निर्माण झालंय. 3 गुण आपल्याला माहिती आहेत. ह्या प्रकृतीच्या ठिकाणी आश्रय असलेले सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. या 3 गुणांची जेव्हा साम्यावस्था असते म्हणजे ते संतुलित असतात तेव्हा हे जग नसतं. या जगाची उत्पत्ती झालेली नसते. त्यांच्या ठिकाणी जेव्हा तारतम्याची अवस्था येते, जेव्हा तरतम अवस्था निर्माण होते म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण यांचं प्रमाण एकसारखं राहत नाही, त्यात जेव्हा भेद निर्माण होतो तेव्हा जगामध्ये निर्मिती होते. आता आपण म्हटलं त्याप्रमाणे की इंद्रिय ही पंचमहाभूतांपासून निर्माण झाली. सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अव्यक्तापासून महत, अहंकार, सत्व, रज, तम हे निर्माण झाले. महत म्हणजे या संबंध विश्वात भरून राहिलेली जाणीव आणि अहंकार म्हणजे या विश्वामध्ये असलेपणाचं अस्तित्व. कशा अर्थाने की ह्या संबंध विश्वाला सुद्धा एक जाणीव आहे
त्याच्या असलेपणाची, जशी मला माझी जाणीव आहे. आपण काल म्हटलं तसं जो अहंकार आहे तो काही व्यवहारात वाईट अर्थाने वापरतो तो अहंकार नाही आहे, आपल्या जाणीवेचा आहे, आपली आयडेंटिटी, आपलं अस्तित्व, आपलं असलेपण. तसं विश्वाच्या ठिकाणी सुद्धा ती जाणीव सर्वदूर भरून राहिलेली आहे. या विश्वातल्या प्रत्येक वस्तूत आहे. आपल्याला तो विषय जास्त वाढवायचा नाही म्हणून, नाहीतर आज आपल्याला असं लक्षात येतं की मशिनरीला सुद्धा फटीग आहे, की त्याला फटीग कुठून येतो, ते थकतं कुठून, थकणं ही भावना कशाची, असो आपला तो विषय नाही. पण प्रत्येकाला त्याची जाणीव आहे, प्रत्येक वस्तूला त्याची जाणीव आहे. आणि ती आपण काल म्हटल्याप्रमाणे या जगामध्ये सगळं चैतन्यमय आहे. आणि म्हणून तो जो महत आणि अहंकार, ती जी जाणीव आणि अस्तित्व, ह्या ज्या दोन गोष्टी विश्वात भरून राहिलेल्या आहेत, आपल्या शास्त्राप्रमाणे, अध्यात्मशास्त्राप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात आहे म्हणजे जे देहात आहे तेच ब्रह्मांडात आहे. आता इथे आपण उलट म्हणणार, जे ब्रह्मांडात आहे ते देहात आहे. ब्रह्मांडात काय आहे? ब्रह्मांडात या दोन गोष्टी, सृष्टी निर्माण होताना स्थूल पातळीवर दोन गोष्टी निर्माण झाल्या. एक महत निर्माण झालं, दुसरा अहंकार निर्माण झाला. सत्व रज तम त्यातून निर्माण झाले. आता त्याच्यातून पुढे काय निर्माण झालं? त्यातून जे पुढे निर्माण झालं ते मन निर्माण झालं. त्या केवळ सत्वगुणापासून. अन्नमयम ही सौम्य मनहा, असं मनाचं वर्णन केलेलं आहे की अन्नाच्या सत्वांशापासून मन निर्माण होतं. सत्वांशापासून निर्माण होतं म्हणजे मन गुणापासून निर्माण होतं, म्हणजे चित्त गुणांपासून निर्माण होतं. सत्व रज आणि तम हे गुण आहेत. पण त्या गुणांमध्ये सत्वांशानी किंवा सत्वांशातून अन्नातला सत्वांश घेऊन मन पुष्ट होत असतं, मन निर्माण होत असतं. म्हणजे मन गुणापासून निर्माण झालं आहे, ही मनाची एक व्याख्या किंवा त्याच्या निर्मितीची एक प्रक्रिया. आता सत्वगुणापासून मन निर्माण होतं हा एक सिद्धांत हाताशी घेतला आणि मनाला इंद्रिय का म्हटलं ह्याची सिद्धी केली पाहिजे. काल आपण ही 10 इंद्रिय आहेत, तो तर आपल्याला सिद्ध करण्याचा विषय नाही आहे, तो सगळ्यांनी मानलेलाच विषय आहे, त्यामुळे आपल्याला वेगळं काही म्हणायचं कारण नाही आहे. आता मनाला 11वं इंद्रिय भगवद्गीताकारांनी का म्हटलं? काल आपण त्याचा उल्लेख केला की मन हे प्रकृतीपासून निर्माण झालेलं आहे. मनाचे काल मला आपल्या मोडक साहेबांनी प्रश्न विचारला, ते म्हणाले अहो एवढ्या अंतःकरण चतुष्टयाची गरज काय? आपल्याला नुसतं मन किंवा चित्त म्हटलं असतं तर पुरे झालं असतं. नाही पुरे होणार. असं का? कारण ते एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये विघटन किंवा त्या शास्त्रामध्ये विभागशः त्याचा अभ्यास ही गोष्ट अधिमहत्वाची आहे. त्यामुळे किती किती गुणधर्म त्याच्यामध्ये येतात आणि प्रत्येकाचं कार्यक्षेत्र काय असतं. जसं एखादा डॉक्टर एखादं दुखणं डायग्नोज करताना, त्याच्याविषयी चिकित्सा करताना जसे सगळे रिपोर्ट्स गोळा करतो, स्वतः क्लिनिकली त्याला तपासतो की ठीक आहे तुमचं क्लिनिकल डायग्नोसिस, त्याच्यामध्ये आणखीन त्याची भर पडते, पॅथॉलॉजी आणखीन इतर गोष्टी, या सगळ्याचा विचार करून घेऊन मग शेवटी एक निष्कर्ष ठरतो किंवा एका निष्कर्षाप्रत येतो की अमुक एक दुखणं झालं असलं पाहिजे. हे जसं व्यवहारात घडतं तसंच शास्त्रात आहे की चित्त नावाची जी संकल्पना आहे त्या चित्ताच्या अधिपत्याखाली काय काय येतं ते वेगळं वेगळं जाणून घेऊन, त्याचं वेगळं वेगळं कार्य समजून घेऊन त्यानंतर ते चित्त एकत्रित व्यवहार कसा करतं, या दोन गोष्टींचा विषय आपल्याला एकत्र जोडताना आता लक्षात येईल की हे विघटन का केलं. हा सत्वगुणापासून निर्माण झालेला जो मनाचा भाग आहे, मन हे इंद्रिय आहे, ते प्राकृतिक आहे. प्राकृतिक म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेलं, नाश पावणारं, काल आपण पाहिलंय. आता त्याच्या ठिकाणी जे विश्वात महत आहे म्हणजे जी जाणीव आहे, ती संपूर्ण जाणीव मनाच्या ठिकाणी आहे. म्हणजे आमच्या देहामध्ये जाणीव राखणारा कोण आहे? ते मनच आहे. त्या विश्वामध्ये अहमची जी जाणीव आहे, माझ्या अस्तित्वाची जी जाणीव आहे, ती कुणाच्या ठिकाणी आहे? मनाच्या ठिकाणी आहे. मनाच्या ठिकाणी आणखीन काय काय दिलेलं आहे आपण काल बघितलं. संकल्प, विकल्प आणि निष्कर्ष आणि स्मृती,
ह्या सगळ्या गोष्टी मनाजवळ आहेत. तर आता या ठिकाणी हे जे अंतःकरण चतुष्टय म्हणून एकत्र झालं, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. जे पिंडात आहे ते मन या रूपामध्ये काय आहे, तर मन या रूपामध्ये अहंकार, याचा अर्थ माझ्या या देहाच्या अस्तित्वाची जाणीव ही कुणामुळे आहे, तर त्या चित्तामुळेच आहे. ह्या देहात कुठे काय खुट्ट होतं आहे हे कळण्याची देहाच्या पातळीवरून संवेदना क्षमता, कालचा एकच विषय आपण लक्षात ठेवायचा. पायाला लागलंय आणि जर मला जाणीव आहे तरच पायाला लागलंय हे कळेल, नाही तर जर मेंदू कार्यक्षम नाही, म्हणजे जेव्हा मनुष्याचा मेंदू एकतर बेशुद्ध आहे किंवा तो कार्यकारी नाही किंवा त्याचं शरीर कार्यकारी नाही, त्यावेळी लागलं काय न लागलं काय ह्याची जाणीव काहीच होत नाही. ह्याची जाणीव होत नाही म्हणजे तिथे लागलं नाही का? शरीराच्या पातळीवर लागण्याचे जे परिणाम आहेत ते त्या स्थानावर झालेलेच आहेत, पण ते परिणाम शरीर पांचभौतिक आहे त्या पातळीवर झालेले आहेत, पण मन पण पांचभौतिक आहे त्या पातळीवर मन जागरूक नाही, म्हणून त्या अहंकाराला जाणीव नाही की माझ्या देहाला असं झालंय. देहाला होतं आहे पण देहाला होतं आहे याची जाणीव नाही. हा जो विषय आहे ना, हा जो विषयाचा बारकावा आहे की जे संबंध विश्वात जाणीवेच्या रूपाने भरलंय ते आमच्या देहात मनाच्या रूपाने ती जाणीव भरून राहिली आहे. विश्वात जी जाणीव आहे किंवा जे स्वतःच्या अस्तित्वाचं स्मरण आहे ते आमच्या ठिकाणी मनाच्या रूपाने भरून राहिलेलं आहे. मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प आहे आणि मनाच्या ठिकाणी स्मरण आणि निष्कर्ष किंवा निर्णय घेण्याचं सामर्थ्य आहे. इथे आता आपण येऊन पोचलो. हे सगळं आपल्याला दिलेलं मन नावाचं बेसिक पॅकेज आहे, हे आम्हाला दिलेलं मूलभूत आहे. हे एवढं आमच्याकडे दिलं आहे. आता इथून पुढे शास्त्र सुरू. पूर्ण सत्वांशाने युक्त असलेलं मन आहे, पण ते जरी पूर्ण सत्वांशाने युक्त असलं तरी ते आमच्याकडे तसं राहतं का, तर ते तसं राहत नाही. आणि म्हणून जेव्हा मनाच्या ठिकाणी त्या रजोगुणाचं प्राबल्य होतं, म्हणजे जेव्हा चित्त हे रजोगुणांनी युक्त होतं तेव्हा काय होतं, चित्ताला चंचलता येते, चित्त बहिर्गामी होतं, चित्त स्थिर होऊ शकत नाही, त्याला सांभाळणं अवघड जातं. ही जी स्थिती आहे त्याला त्याही स्थितीचं वर्णन केलेलं आहे. आता मन म्हणजे काय ते आता आपण डिफाईन करत चाललो आणि त्याचे वेगळे 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 प्रकार काय आहेत ते पाहत चाललो. मनाचा एक प्रकार रजाच्या आधिक्याने जो होतो त्याला क्षिप्त चित्त असं म्हणतात. ते क्षिप्त चित्त आहे की ज्यामध्ये ते अधिक बहिर्मुख आहे, ते चंचल आहे. दुसरं मूढ चित्त आहे, ते तमानी आवृत्त आहे, म्हणजे तमोगुण त्याच्यामध्ये बलवान आहे, रजोगुण आणि सत्वगुण त्याच्यामध्ये कमी आहेत. तमोगुणाची बलवत्ता जेव्हा बघायला मिळते त्यावेळी आलस, स्त्यान, तंद्रा, मूर्छा ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवाला येतात. म्हणजे थोडंसं जर सत्वगुणामध्ये तमोगुण जर थोडासा मिसळलेला असला तर आळस येतो. जेव्हा आपल्याला आळस येतो त्या आळसाच्या स्थितीमध्ये नको वाटतं, कंटाळा येतो, कुठलं काम करायला आवडत नाही. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, मन जेव्हा पूर्ण सत्वांशाने युक्त असतं तेव्हा मन पूर्ण जागरूक असतं, जागृत असतं, ते पूर्ण सावध असतं. ज्याचं चित्त सावध आहे, समर्थांना त्याचं फार आकर्षण, प्रेम आणि आम्हाला उपदेश करावा अशी वारंवार उत्कट इच्छा आहे. तेवढाले दुसरे ते सावधपणा सर्व विषयी, म्हणजे मेंदू सारखा तल्लख राहिलाच पाहिजे, सावध राहिलाच पाहिजे. ते जे सावधपण आहे ते सावधपण केव्हा असतं, जेव्हा मन सात्विक असतं तेव्हा. मन सात्विक असतं तेव्हा ते जागृत असतं, जागृत असतं म्हणून ते सावध असतं. आणि मग ती सावधता जर आणखीन वाढली तर आपण व्यवहारामध्ये त्याला अष्टावधानी असं म्हणतो की एका वेळी अनेक अवधानं मनुष्याला सांभाळता येतात. ती नका सांभाळता येणार, पण एक अवधान जरी आम्हाला पुरतं सांभाळता आलं तरी पुष्कळ आहे. म्हणजे आम्ही जर एखादा विद्यार्थी आहे, शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतो आहे आणि प्रोफेसर बोलता आहेत, तर ते काय बोलतात हे जेव्हा आम्ही ऐकत असतो त्यावेळी आमच्या मनाची एकाग्रता किती. आता मॉडर्न सायकोलॉजीने असं म्हटलंय की कोणाचंही मन
20 मिनिटापेक्षा जास्त काळ एकाग्र राहू शकत नाही. म्हणजे आमच्या मुलांना सुटकाच मिळाली, कारण कॉलेजमध्ये तासाचा पिरियड आहे. 20 मिनिटानंतर जर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही तर तास सोडून निघून जाऊया. कशाला तासाला बसायचं? पहिल्या 20 मिनिटात काय शिकायचं ते शिकलो, आता पुढे थांबायची गरज नाही. भारतीय मानसशास्त्र असं म्हणत नाही. त्या ठिकाणी चित्त ही जी गोष्ट आहे, त्या चित्ताच्या ठिकाणी जी सावधता आहे, ती सावधता आम्ही राखायची आहे, आम्ही बाळगायची आहे, आम्ही सांभाळायची आहे, आम्ही वाढवायची आहे. आणि त्यामुळे त्या सावध चित्ताच्या ठिकाणी कुठलाही विषय कानावर पडला तो लक्षात राहणार, तो नुसताच लक्षात नाही राहणार, तो पुन्हा आम्हाला दुसऱ्याला सांगता येणार, तो दीर्घकालाने सुद्धा त्याचं स्मरण ठेवता येणार. हे सगळे लाभ जर आमचं चित्त जागृत असेल तर होतात, नाहीतर होत नाहीत. त्या चित्तामध्ये थोडा तमोगुण मिसळला की आत्ता आपण जे म्हटलं ना की हे जे मूढ चित्त आहे, या मूढ चित्ताच्या ठिकाणी आळस, कंटाळा हा शारीरिक पातळीवर निर्माण होतो. नको वाटतं, जाऊ दे, कुठे करा. मानसिक पातळीवर, चित्ताच्या पातळीवर आता इथे आपण बघितलेलं आहे की व्याख्यान साधारणपणे 5 वाजता सुरू झालंय. या बाई काही 6:30 वाजल्याशिवाय थांबणार नाहीयेत. म्हणजे आता 1.5 तास हे आपल्याला सतत ऐकायचंय. मग आता ते ऐकायचंय, आता काय सगळंच माहिती आहे, ऐकलं नाही ऐकलं, थोडं ऐकलं, थोडं लक्ष देऊन ऐकलं, थोडं न लक्ष देता ऐकलं, हे सगळं का होतं? कारण चित्त आपलं 100% जागृत नसतं. म्हणून आपल्या चित्ताला तमानी आवृत्त केलं की आपल्या डोक्यात दुसऱ्या कल्पना सुरू होतात. 6:30ला या नक्की संपवतील, काल संपवलंय म्हणजे, मग आपण 6:30ला दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकू, आपल्याला अमुक एक ठिकाणी जायचं. व्याख्यान चालू असतं पण विचार चालू होतात. हे विचार ह्या मानसशास्त्राने असं म्हटलंय की ही एक प्रकारची निद्रा आहे, जागृतीच्या विरोधात, म्हणून त्याला निद्रा आहे म्हटलं. एका वेळी अनेक विचार डोक्यामध्ये येत राहणं. आणि हे विचार मान्य का नाहीत शास्त्राला? कारण शास्त्राला एकच तरंग, वृत्ती तरंग मान्य आहे. ते म्हणतात चित्ताने एका वेळी एकच वृत्ती धारण करावी, एका वेळी 10 वृत्ती धारण करू नयेत. का करू नयेत? कारण ज्या गोष्टीला जाणायचं आहे त्या गोष्टीशी जर चित्त एकरूप झालं नाही तर ती गोष्ट त्याला कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून म्हणलं व्यवहाराच्या पातळीवर अष्टावधानी हा विषय वेगळा आहे आणि अध्यात्माच्या पातळीवर मनाची एकाग्रता हा विषय वेगळा आहे. आणि म्हणून आळसानी थोडंसं तमानी आवृत्त आहे. मनुष्याच्या मनात थोडं कल्पनारंजन, मनोरंजन, विषयापासून फारकत ह्या गोष्टी घडतात असं मानसशास्त्र सांगतं. त्याच्या पुढे आळस झाला, आता स्त्यान, त्याच्यापेक्षा जास्त जडत्व आलं, म्हणजे तमानी आणखीन जास्त आवृत्त केलं तर असं होतं की आपण बघत राहतो पण आपण म्हणतो की मी ब्लँक आहे, आत्ता मी कोरी झालेली आहे, मला काही कळत नाही आहे. म्हणजे शून्य ही स्थिती येते. आपण काय बघतोय, आपण काय करतोय, कुणी अगं तुझं लक्ष नाही का, मी तुला किती वेळा सांगतोय, असं जर मनुष्याने म्हणा म्हणतो हो हो मला कळलं नाही. म्हणजे कळलं नाही म्हणजे दुसऱ्या विचारातच त्यावेळी असतो असं नाही. काही वेळा आपल्या मनाची शून्य अवस्था येते. तर ती शून्य अवस्था ही तमोगुणाचं आळसापेक्षाचं अधिक प्राबल्य आहे. त्याच्यापेक्षा प्राबल्य तंद्रा. आपण एखाद्या तंद्रीत असणं म्हणजे मेस्मेरिझम आहे, हिप्नॉटिझम आहे, किंवा माणिकचंद आहे, काही तंबाखू आहे, कुणी आहेत, ते आम्हाला एक गोळी लावली की बस एक तंद्री लागली आणि मनुष्य 2, 2.5, 3 तास त्या तंद्रीतून बाहेर येत नाही. तंद्री ही बाहेरून येणारी अवस्था आहे, तंद्री ही आतून येणारी अवस्था आहे. अधिक तमानी आवृत्त असलं की मन एका तंद्रीत राहतं. म्हणजे आपण एक बघा, मूकबधीर मनुष्याला जगाचे हे जास्त, म्हणजे ज्याला आपण पडसाद म्हणू की काय घटना घडतायत, ते त्याच्या अंतःकरणावर उमटू नाही शकत, कारण त्याच्या कानाने काही ऐकायला येत नाही. डोळ्यांनी काय दिसेल तेवढंच, पण त्या घटनेचं किंवा त्या गोष्टीचं त्याला यथार्थ ज्ञान होत नाही. आणि त्यामुळे तो काय करतो, तो त्याच्या कोशात जातो. त्याला ऐकायला येत नाही म्हणून मग तो जास्त बोलत नाही आणि मग हळूहळू त्या बोलण्याची सवय जाते, मग हळूहळू आत्मविश्वास जातो आणि तो मनुष्य आपल्या कोशात राहतो. कोशात म्हणजे तो त्याच्या एका तंद्रीतच चालत राहतो.
मग तो तुमच्या भानगडीत पडत नाही. आतून घडतं. काही वेळा काही कॉम्प्लेक्सेस आहेत, गंड आहेत, न्यूनगंड आहे. त्या न्यूनगंडातून सुद्धा मनुष्याच्या ठिकाणी घडू शकतं. सांगायचा हेतू असा आहे की ही सगळी तमाची लक्षणं आहेत की मनाला किंवा चित्ताला तमानी आवृत्त करणं. आणि शेवटची मूर्छना आहे. ती मूर्छा अशी आहे, औषधाने येते. त्याला ॲनेस्थेशिया दिला, मूर्छा आली. झोपेचं औषध फार कशाचा तरी धक्का बसला तर ह्या माणसाला लवकर झोपेतनं उठावं लागू नये म्हणून झोपेचं इंजेक्शन बऱ्यापैकी देणं आणि मग त्याला 7-8 तास काही न कळणं, ही सुद्धा एक मूर्छित अवस्था आहे. या सगळ्या अवस्था तमांनी युक्त असलेल्या आहेत. त्याच्या पुढची तिसरी विक्षिप्त अवस्था आहे. ती जी विक्षिप्त स्थिती आहे ती स्थिती या क्षिप्त म्हणजे पहिल्या रजोगुणाच्या पलीकडची आहे. काय होतं, आपल्या हातात नाही पण कधीतरी आपलं मन इतकं प्रसन्न होतं, आपल्या मनाला इतकं बरं वाटतं, मन इतकं एकाग्र होतं, एखादा विषय एखाद्या वेळेला इतका झटकन समजून जातो, किंवा क्वचित एखादी मूर्ती पाहिली, क्वचित एखादं काही चांगलं दर्शन घडलं, मनासारखं घडलं तर आपलं मन एकाग्र होऊन जातं आणि जसं काही क्षणभर ध्यान लागल्यासारखा मनुष्य भानरहित होतो आणि एका आनंदाशी एकरूप होऊन जातो. त्या क्षणभर त्याला कळत नाही. हा काय आहे, हा आमच्या चित्तातल्या सत्वाचा उद्रेक आहे. हा सत्वाचा उद्रेक आहे. त्या क्षणी जे घडतं ते आपल्याला वाटतं म्हणून घडत नाही, आत्ता घडावंसं वाटतं म्हणून घडत नाही, या प्रसंगात घडावंसं वाटतं म्हणूनही घडत नाही. ते आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असतं. ते चित्ताचे उद्रेक असतात. पण असे लहान मोठे जे उद्रेक आहेत ते जर वाढत गेले, आता तो विषय आत्ता आपण घेतलेला नाही आहे की मनाला वळण कसं लावायचं, हा त्याच्या पुढचा विषय आहे. म्हणजे तो कसा आहे 2 भागात विभागलेला आहे. आत्ता आपला चाललेला जो विषय आहे तो क्लिष्ट, या ज्या क्लिष्ट वृत्ती आहेत, वृत्तया पंचतया क्लिष्टा क्लिष्टा, की 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. त्या वृत्ती क्लिष्ट आणि अक्लिष्ट आहेत. तर जशा क्लिष्ट वृत्ती आहेत ज्या दूर केल्या पाहिजेत, तशा अक्लिष्ट वृत्ती आहेत ज्या वाढवल्या पाहिजेत. पण त्या अक्लिष्ट वृत्तीपर्यंत आपण आता पोचू नाही शकणार, आपण क्लिष्ट वृत्तीच संपवणार. तर त्यामुळे आत्ता त्या क्लिष्ट वृत्तींचा विचार करता, त्या दूर करताना काय दूर करायचं हे एवढं आपण आत्ता बघतो आहोत. त्यामध्ये ही जी वृत्ती आहे की सत्वगुण, त्याचा उद्रेक आणि त्याचा झालेला आनंद, आता त्या विक्षिप्त चित्ताला असं वाटतं की अरे ही स्थिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी, छान आहे. मग ती अनुभवायला मिळण्याकरता काय करावं लागतं याच्याकरता तो धडपड करतो. कारण तो क्षणकाल का होईना चित्त शुद्ध अवस्थेत येतं, चित्त सत्वगुणांनी युक्त झालेलं असतं. मग ते सत्वगुणांनी युक्त होणं काय, आपल्याला आवडणारं अत्यंत उत्तम असं गाणं, संगीत, आपल्याला आवडणारा विषय, नाही तर एखादी देवाची प्रार्थना, एखादं मंदिर, एखादं स्थान, निसर्ग, चित्रकला, काय आपल्या मनाला भावणारे अनेक विषय आहेत. ज्या विषयामध्ये मन तिथे एकाग्र होतं, ज्या विषयात मन तिथे प्रसन्न होतं, आमच्या मनाला त्याचा अनुभव येतो. कुणाला विनोदात आनंद आहे, ज्याला ज्याच्यात आनंद आहे, मग माणूस तिथे प्रयत्न करायला लागतो. असं शास्त्र सांगतं की मनुष्य प्रयत्न कशाचा करतो की आता हळूहळू माझं चित्त जे आहे ते प्रयत्नपूर्वक सत्वगुणात राहिलं पाहिजे. त्याकरता प्रयत्न सुरू होतो आणि त्या प्रयत्नामधून एकाग्रता निर्माण होते. हे चित्ताचा 4था प्रकार आहे. एकाग्र चित्त हे चित्ताचं 4थं रूप आहे. पहिलं क्षिप्त, दुसरं मूढ, तिसरं विक्षिप्त, 4थं एकाग्र. आता चित्त एकाग्र व्हायला लागलं की ते आपल्या कामापासून दूर जात नाही, त्याला विहिताचरणात आनंद वाटतो. म्हणजे आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते आपण करावं, करताना प्रत्येक काम बिनचूक करावं. म्हणजे आपल्याला भगवद्गीताकारांनी सांगितल्याप्रमाणे योग कर्मसु कौशलमचा पाया येतो की कर्मामध्ये कौशल्य यावं. कर्मात कौशल्य आलं की आम्ही अधिक चांगल्या गोष्टीशी म्हणजे अक्लिष्ट गोष्टीशी जोडले जाऊ. अक्लिष्ट गोष्टीशी जोडलं जाण्याकरता म्हणून आम्हाला जे करावं लागेल ते एकच आहे, कौशल्य वाढवत जावं लागेल. कौशल्य वाढवायला एकाग्रता लागेल. म्हणजे एकाग्रतेची सवय व्हायला लागली की एकाग्रता वाढत जाईल. एकाग्रता जितकी वाढत जाईल तितकं चित्त सात्विक होत जाईल. ही त्याची प्रक्रिया आहे.
आणि म्हणून ते म्हणतात की एकाग्र चित्तामध्ये माणसाच्याकडनं त्याची कार्यक्षमता वाढते, त्याची बुद्धी वाढते, त्याला त्याचं आकलन वाढतं वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. तर हे एकाग्र चित्त आहे ते घडावं. आणि त्याच्या पुढे निरुद्ध चित्त. या निरुद्ध चित्तामध्ये आता आपण पुन्हा एकदा मुळाच्या विषयाशी जिथे येणार आहोत तिथे आत्ता आपण आलेले आहोत की चित्तामध्ये एकही वृत्ती तरंग राहता कामा नये. हा विषय कुठे सुरू झाला आहे? हा विषय ज्या सूत्रापाशी सुरू झाला आहे ते सूत्र योगश्चित्तवृत्ती निरोध. हा योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. कशा करता चित्तवृत्तींचा निरोध ते आपण काल बघितलं की चित्त ही शाश्वत टिकणारी गोष्ट नाही. आत्मा ही शाश्वत वस्तू आहे. चित्त हे चैतन्य रूप नाही. जे चैतन्य स्वरूप नाही ते टिकणार नाही. ते जर टिकणार नाही तर त्याच्या कह्यामध्ये जीवन कशा करता घालवायचं? म्हणजे त्या चित्तवृत्तींच्या खेळामध्ये आमचं जीवन ढवळून का टाकायचं? प्रश्न हा आहे. मग आता हे जे चित्त आहे त्याच्या ज्या अनेक वृत्ती आहेत त्या वृत्तींचे दोन भाग केले आपण. आणि आता आपण ज्याच्या ठिकाणी आलो आहोत किंवा अध्यात्मामध्ये काय मिळवायचं आहे त्या ठिकाणी इथे आलो आपण. निरुद्ध चित्त याचा अर्थ योगामध्ये किंवा ह्या निरुद्ध अवस्थेमध्ये चित्ताची स्थिती काय राहील? तर चित्त हे केवळ संस्कार मात्र राहील. संस्कार मात्र म्हणजे काय? संस्कार मात्र म्हणजे जसं आळवावरचं पाणी. आता पुन्हा लक्षात घ्या, आपण सुरुवात केली जिथे तिथेच पुन्हा पुन्हा 30 सूत्र आपल्याला अधिक कन्फर्मेटरी टेस्ट देतात, आपल्याला अधिकाधिक सिद्धांत सिद्ध करून देतात. संस्कार मात्र राहतं म्हणजे काय होतं? आता हे जे चित्त आहे हे चित्त प्रकृतीशी जोडलेलं आहे. आम्ही देहात आहोत म्हणजे देह ही प्रकृती आहे. देह आहे तोपर्यंत चित्त आहेच. चित्त नाही आणि देह आहे अशी अवस्थाच होऊ शकत नाही. आपण जे म्हटलं तसं होऊन जाईल, त्या आम्ही कोमामध्ये राहू. देह आहे आणि चित्त नाही म्हणजे देह आहे म्हणजे चित्त पाहिजेच. आता अध्यात्मातली कसरत काय आहे? देह पण आहे, चित्त पण आहे, पण चित्ताला वृत्ती नको आहे म्हणजे आम्ही अध्यात्मात आहोत. म्हणजे ते चित्त कसं आहे? संस्कार मात्र आहे. संस्कार मात्र आहे म्हणजे कसं आहे? आळवावरचं जसं पाणी आहे, त्या आळवावरचं पाणी जसं त्याला न स्पर्शता निघून जातं तसं ज्याचा देह अजून आहे, सत्पुरुष आहे, त्याच्या चित्तामध्ये कुठलेच आमच्यासारखे वृत्ती तरंग निर्माण होत नाहीत. तरी तो खातो ना, तरी तो पाहतो ना. आता आपल्याला पुढच्या वृत्ती कळतील कशा कशाला वृत्ती म्हणल्या आहेत. तो झोपतो ना, तो हिंडतो ना, तो फिरतो ना, तोही आमच्यासारखाच व्यवहार करतो. अहो मग आमच्या चित्तावर संस्कार होतात आम्ही केलेल्या व्यवहाराचे, आणि त्यांच्या चित्तावर कसे होत नाहीत? त्याचं हे उत्तर आहे की चित्त संस्कार मात्र आहे. म्हणजे चित्त नावाचं काहीतरी ह्या देहाशी जोडलेलं जे असावं लागतं ते केवळ देहाला कार्यकारी ठेवण्यापुरतं कार्य करतं. ते त्याच्यावर त्याचे संस्कार करून घेत नाही. म्हणजे घडणारी किंवा निर्माण होणारी प्रत्येक वृत्ती ही चित्तावर संस्कार करत असते आणि तो संस्कार आमच्या ठिकाणी साठवला जातो. इथे काय होतं? घडणारी कृती घडते पण तिचा संस्कार चित्तावर होत नाही. जसं आळवाच्या पानावरचं पाणी वरच्यावर वाहून जातं, त्या पानाला ते ओलं करू शकत नाही, तसं ते चित्त निर्लेप राहतं. त्या चित्ताला कशाचाही लेप लागत नाही. आणि त्यामुळे या निरुद्ध चित्तामध्ये चित्त आहे आणि त्याच्याकरता वर्णन शंकराचार्यांनी फार सुंदर केलंय. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणी सर्वा गिरा यद्यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. म्हणाले काय आहे? हा झोपतो ती समाधी आहे, हा बोलतो ते स्तोत्र आहे, हा चालतो ती प्रदक्षिणा आहे, तो बोले तो जपू माझा, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. कसं होतं हे? कारण आता त्याला जे बोलावं लागतं ते तो बोलत नाही. तुकाराम महाराज सांगतात तसं आहे की कायम या पामरे बोलावी उत्तरे बोलविता धनी वेगळाची झाडाची ये पान हाले त्याची सत्ता.
साळुंकी बोले मंजुळवाणी बोलविता धनी वेगळाची. म्हणजे आता याच्या देहातलं जे चित्त आहे ते संस्कार मात्र राहिलेलं आहे. असा त्या निरुद्ध चित्तात, मग त्या निरुद्ध चित्तामध्ये समाधी सिद्ध होतो. म्हणजे समाधीचं सिद्ध होणं हे निरुद्ध चित्त आहे. म्हणजे बघा, चित्ताची व्याख्या वृत्ती तरंग इथून केलेली आहे आणि वृत्तीचे तरंग निशेष केलेत निरुद्ध चित्तामध्ये. काय शास्त्र आहे आणि कसं घडवलंय आणि कसं फ्रेम केलंय, कसं बसवलंय. आता ह्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती त्यांनी आम्हाला सांगितल्या आहेत की प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः, ह्या 5 वृत्ती आहेत. पहिली वृत्ती प्रमाण आहे. म्हणजे आम्हाला ह्या जगाचं जे चित्र आहे ना, ते अगदी एखादा ग्राफ प्लॉट करावा ना, तसं चित्र आपल्यापुढे ह्या वृत्ती उभ्या करतात. म्हणजे आमच्या वृत्ती म्हणजे काय, आपल्याला फक्त एवढंच वाटतं मनात उलटसुलट आलेले विचार म्हणजेच वृत्ती आहेत, असं नाही आहे. आम्हाला शास्त्र सांगतं की पहिली वृत्ती प्रमाण आहे. प्रमाणाचे प्रकार किती? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. प्रमाण म्हणजे आम्ही डोळ्यांनी पाहतो, हे प्रमाण आहे. आज आपण इथे आलो, आज आपण इथे पाहिलं. स्वामीजी आम्हाला पूर्वी माहीत नव्हते. आता इथे आल्यानंतर आम्ही त्यांचं प्रतिमा पाहिली, त्यांचं स्वरूप आम्ही जाणलं. म्हणजे काय, आम्हाला ज्यांना माहीत नाही त्यांना आज त्याचं ज्ञान झालं. आम्ही डोळ्यांनी, कुणी जर आम्हाला सांगितलं की अहो असं असं ते मंडळ आहे, तुम्हाला माहिती आहे काय? म्हणून हो हो, ते मंडळ नाही, आम्हाला माहिती आहे. त्याची नाशिकला शाखा आहे, त्याची पुण्याला शाखा आहे, ते अमुक अमुक स्वामीजींच्या प्रेरणेने ते सुरू झालेलं आहे. तर ते म्हणजे लाहो, नाही नाही तुम्ही म्हणता असं नाही, मला वेगळी माहिती आहे. म्हणून नाही, मला माहिती आहे ना, मी प्रत्यक्ष पाहून आलो आहे. म्हणजे प्रत्यक्ष हे जे प्रमाण आहे ते आपण म्हणतो चक्षुर्वयी सत्यम आहे, त्यामुळे हे प्रमाण आहे. आता शास्त्र काय म्हणतं, ही मनाची वृत्ती आहे. ही वृत्तीच आहे. आम्ही जे पाहिलं ती वृत्ती आहे, आम्ही जे ज्ञान घेतलं ती वृत्ती आहे, आम्ही जे जाणलं ती वृत्ती आहे, आम्ही जे ऐकलं ती वृत्ती आहे, आम्ही जे शिकलो ती वृत्ती आहे. ह्या सगळ्या वृत्ती आहेत. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल वृत्तीची व्याप्ती. अनुमान केलं की आता काय, काल पाऊस पहिल्या दिवशी उशिरा आला, 6 वाजता आला, दुसऱ्या दिवशी 5 वाजता आला, तिसऱ्या दिवशी 4 वाजता आला. आज आपण अनुमान केलेलंच होतं की आज पाऊस दुपारी लवकर येणार, आलाच तो दुपारी 2 वाजता. आपलं अनुमान, अनुमानाप्रमाणे तो आला लवकर. मग हे तो सरकत सरकत पुढे जाणार, हे आम्ही 1 दिवस 2 दिवस पाहिल्यावर तिसऱ्या दिवशी निश्चित केलं की हे असंच होणार, की आज 4थ्या दिवशीचं आमचं अनुमान बरोबर आलं. आपण म्हणू माझा अंदाज चुकायचा नाही, की लगेच आपण सांगतो एका वृत्तीबरोबर दुसरी वृत्ती, की एक वृत्ती अनुमान करणारी आहे आणि दुसरी वृत्ती माझं कसं बरोबर आहे, याच्यामध्ये अनेक वृत्ती समाविष्ट आहेत. तिसरी आगम प्रमाण आहे. म्हणजे आम्हाला जे आप्तजन सांगतात, आम्हाला जे वेद सांगतो ते प्रमाण आहे. आम्ही ते प्रमाण घेतो. मनात संशय निर्माण झाला, आपल्याकडे हे सगळं तर्कशास्त्र आहे, ते जे इंडियन लॉजिक म्हणजे न्यायशास्त्र आहे, आणि आपल्याला वेस्टर्न तर माहितीच आहे, ज्याला ते लॉजिक म्हणतात, तर्कशास्त्र म्हणतात. राजा रामण्णांनी लिहून ठेवलंय, ते म्हणाले की जेव्हा जेव्हा आम्ही वेस्टर्न लॉजिकनी आमची सगळी संशोधनं सांभाळतो, तपासतो, आणि आम्हाला जर त्याचं उत्तर मिळालं नाही आणि संशोधन जर आमचं एखाद्या मुद्द्यावर ठप्प झालं, तर आम्ही इंडियन लॉजिकचा आधार घेतो, भारतीय न्यायशास्त्राचा आधार घेतो, ह्या तर्काचा विचार करतो. हे काय आहे? हे आगम प्रमाण आहे. की संशोधन आम्ही करतोय, कार्य आमचं प्रत्यक्ष चालू आहे. काय ज्या पद्धतीने असेल, थिअरॉटिकल असेल, प्रॅक्टिकल असेल, संशोधन दोन्ही प्रकारांनी असू शकेल. पण ज्या प्रकारचं संशोधन आहे त्या संशोधनाला काही एक विशिष्ट आधार घेऊन आम्ही काम करतो आहोत. पण ते काम करत असताना जर आम्ही अडलो, तर ज्याचा आम्ही आधार घेतो त्याला आम्ही आप्तवचन म्हणतो. जर समजा प्रॅक्टिकली काहीतरी अडचण आली तर माणूस म्हणाल आपल्यापेक्षा मागच्या माणसांनी काय केलंय बघा. म्हणजे मला माहिती आहे की जेव्हा पुण्याला टेल्को शिफ्ट झालं जमशेदपूरहून, तेव्हा जमशेदपूरहून ही मोठी मंडळी पुणे मुंबई शिफ्ट झाली. त्यावेळी जकातदार साहेब होते, शरद जकातदार, आणि ते इथे आल्यानंतर जमशेदपूरच्या मशिनरीमध्ये जर काही अडचण आली तर त्यांना इथे फोन येत असे की अमुक एक अडचण आहे, तर ते ताबडतोब सांगायचे मला सांगा
काय कुठे बिघडलंय, की जिथे बिघडलंय म्हटल्यावरती त्याच्याकरता काय तपासावं लागेल, काय बघावं लागेल, काय दुरुस्त करावं लागेल, ते इथून सांगत आणि तिथे दुरुस्त होतच. हे काय आहे? आगम प्रमाण आहे, आप्त प्रमाण आहे, की त्याच्यावरती ज्यांनी काम करून काही अधिकार मिळवलेला आहे ती मंडळी त्यापासून कितीही दूर गेली तरी सुद्धा तेच आम्हाला बरोबर सांगतील हा विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याकडे त्यांनी म्हटलंय की आगम प्रमाण ही पण वृत्ती आहे. जेव्हा आपल्याला काही उलगडलं नाही तेव्हा आपण म्हणतो जरा सिनियर्सना विचार. जेव्हा आपल्याला एखाद्या निर्णयामध्ये घोटाळा वाटला आपण म्हणतो सेकंड ओपिनियन घेऊ, की दुसऱ्याचा सल्ला घेऊ, आपल्याच एका मतावर थांबायला नको. हे जे प्रमाण आहे त्याला आपल्याकडे आगम प्रमाण असं म्हटलेलं आहे. ह्या वृत्ती आहेत असं म्हटलंय. म्हणजे आम्ही जगतो हे सगळं वृत्तीत जगतो. कशाच्या आधाराने जगतो? मनाच्या आधाराने जगतो, चित्ताच्या आधाराने जगतो. जगतं कोण? शरीर नाही जगत, चित्त जगतं. म्हणजे महत्व कुणाला? चित्ताला आहे. कारण सगळं त्याच्या आधाराने चाललंय, बाकीचं काय सगळं मेकॅनिकल आहे. हाताला सांगा, मेंदूला सांगा, बुद्धीला सांगा, पण कळतं आहे ते सगळं जाणणारा तो आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी निर्णय करण्याकरता जातील, पण प्रत्यक्ष आमचं अस्तित्व ज्याच्यावर अवलंबून आहे ते मन आहे. आणि त्या मनाला सोडता का येत नाही, त्याला अमन का करता येत नाही? कारण आपल्या अस्तित्वावरती घाला पडतो म्हणून. म्हणजे मी माझी जाणीव जोपर्यंत सोडता येत नाही तोपर्यंत आत्म्याच्या प्रांतात प्रवेश नाही. आणि मला माझी जाणीव सोडणं सोपं आहे का सांगा? आता आपण बघितलं की माझं अस्तित्वच या माझ्या चित्तावर अवलंबून आहे. त्या चित्ताला मी कसं सोडावं? आणि म्हणून आमचं शास्त्र आम्हाला सांगतं मनाला अमन करा किंवा अनुभव उन्मनीतला आहे. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या मनाला का ओलांडायचं इथे आपल्याला कळलं. ह्याच्या पुढे प्रमाणानंतर विपर्यय आहे. विपर्ययो त्याची व्याख्या केलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलंय विपर्ययामध्ये मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठम. काय होतं विपर्यय? म्हणजे आपण व्यवहारात सुद्धा शब्द वापरतो. हे बघा मी सरळ बोलले, माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका असं आपण व्यवहारात म्हणतो. तोच विपर्यय. विपर्यय ह्याच्यापेक्षा वेगळा नाही. आणि शास्त्राच्या भाषेत आता आपण बोलायला लागलो मिथ्या ज्ञान. समोरच्या माणसाला आपण माझ्या बोलण्याचा गैरसमज करू नका, मी असं बोललेलं नाही, माझ्या बोलण्याचा हा अर्थ नाही, तुम्ही कृपा करून तो अर्थ धरू नका. म्हणजे तुम्ही कृपा करून विपर्यय करू नका. हा जो विपर्यय आहे तिथे ज्याच्या ठिकाणी विपर्यय निर्माण झालेला आहे तिथे मिथ्या ज्ञान निर्माण झालं. मिथ्या म्हणजे खोटं, असत्य, जे नाही ते ज्ञान निर्माण झालंय. कशामुळे निर्माण झालंय? अतद्रूप प्रतिष्ठम. ते त्याच्यासारखं नाही पण ते त्या ठिकाणी जाणवलं. म्हणजे आता आपण म्हटलं तसं की आपण सरळ बोललो, तुम्ही का त्याचा वाकडा अर्थ केलात? आपण म्हणतो अहो माझं पण बोलणं अस्तित्वात आहे, पण त्या बोलण्यावरती वेगळाच आरोप करून त्यांनी वेगळा अर्थ केलाय. शास्त्राच्या भाषेमध्ये अर्धवट उजेड आहे, जाडशी दोरी पडलेली आहे. ती दोरी तेव्हा अर्धवट उजेडात पाहिल्याबरोबर तो साप आहे असं वाटतं. म्हणजे पडलेला रज्जू आहे, त्या रज्जूवरती सर्पाचा भास होणं हा विपर्यय आहे. आता हा विपर्यय आता पुढे न्यायचा तत्वज्ञानामध्ये, अध्यात्मशास्त्रात. तर काय आहे? हा रज्जू आहे म्हणजे हे ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणीच हे सगळं जग नटलेलं आहे. पण जगाची विविधता आमच्या प्रत्ययाला येते आहे, पण ते ब्रह्मत्व प्रत्ययाला येत नाही. म्हणजे आम्ही कोणत्या वृत्तीत जगतो? मिथ्या ज्ञानात जगतो. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. मिथ्यात्व जगाला का देतात? म्हणजे माझा राग आहे म्हणून मी नेहमी बोलते, हां, नाही तर आपल्याला दुखावल्यासारखं होईल, पण मला वाटतं म्हणून मी नेहमी सांगते की जेव्हा पु ल देशपांडेंनी अपूर्वाईमध्ये असं म्हटलेलं आहे आमच्या संस्कृतीवर टीका करताना, की म्हणाले पूर्वेमध्ये आणि पश्चिमेमध्ये जो फरक आहे तो फरक असा आहे की ती संस्कृती जर द्राक्ष असेल तर आमची संस्कृती रुद्राक्ष आहे. कुणी सांगितलं आमची संस्कृती वृक्ष आहे म्हणून? आमच्या संस्कृतीने जेवढी यथार्थता सांगितली ती तर सगळी याच्या पलीकडे. मी आपल्याला सांगीन ना ती संस्कृती कशात जगती आहे. ती मिथ्या ज्ञानात पण जगत नाहीये, ती प्रातिभासिक सत्तेत जगतीये. मिथ्या ज्ञानाला आता पुढचाच सूत्र आहे की ज्याला अस्तित्वच नाही. आम्ही जे आहोत ना
त्या मूळ अस्तित्वाला जाणण्याकरता ते सगळं शास्त्र शोधण्याचा प्रयत्न करणारी संस्कृती आहे. म्हणून काय मिथ्या आहे आणि काय सत्य आहे सांगतीये. ती संस्कृती हे जीवन मिथ्या आहे सांगत नाही. ती संस्कृती जीवन जगताना तुम्ही हे मिथ्या आहे म्हणून सोडून द्या सांगत नाही. ह्या संस्कृतीनी तर दारिद्र्य कधीच गौरवलेलं नाही. ह्या संस्कृतीनी वैभवाशिवाय दुसरा विचार मांडलेला नाही, यशाशिवाय मांडला नाही, कीर्तीशिवाय मांडला नाही, समाधानाशिवाय मांडला नाही, समृद्धीशिवाय मांडला नाही. पण आपल्याला सांगायचं कारण असं आहे, ही संस्कृती सांगते जे यथार्थ आहे ते ओळखा, विपर्ययात जगू नका. म्हणून ती मिथ्या ज्ञान म्हणते, म्हणून जगाला ती मिथ्या म्हणते. ती जगाला मिथ्या म्हणते याचा अर्थ या जगात काही अर्थ नाही आहे असा त्याचा अर्थच नाही. त्याचं कारण आहे, आमचा जो धर्म आहे ना, त्या धर्माला कुणी उठावं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं आणि त्याच्यावर वाटेल ते फटके मारावेत. त्याचं वकीलपत्र घेणारं कोणीच नाही ना, त्याच्यावर कोणी आरोप करतच राहावं आणि मग दुसऱ्यांनी त्याच्यात आणखीन भर घालावी. हा असा विपर्यय आहे. त्याच्या पुढे विकल्प आहे. शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प, हा असं त्याचं सूत्र आहे. काय होतं? शब्दानी ज्ञान होतं. शब्दानी काय ज्ञान होतं? आकाश पुष्प, ही शास्त्रातली उदाहरण आहे. आत्ता दिलेलं पुलंचं उदाहरण आहे, शब्दानी ज्ञान आहे. आमची संस्कृती रुद्राक्ष आहे, आम्हाला रुद्राक्ष माहिती आहे, संस्कृती शब्द माहिती आहे. झालं, एक विधान झालं, आमची संस्कृती रुद्राक्ष आहे. शब्दाला अर्थ मिळाला, पण ती वस्तू अस्तित्वात आहे का? आमची संस्कृती तशी आहे का? ती तशी नसताना हा शब्दाचा फुलोरा आहे फक्त. म्हणून शब्द ज्ञानानुपाती, शब्दाला अनुसरून आम्हाला अर्थ समजू शकतो. शब्द ज्ञानानुपाती अर्थशून्यो, ज्याला अर्थ काहीही नाही, विकल्प हा. तिथे अर्थशून्य, वस्तुशून्यो विकल्प हा, की तिथे ती वस्तूच अस्तित्वात नाहीये. अर्थ शब्द आहे म्हणून लागला आणि अर्थशून्य का? कारण वस्तू नाही म्हणून अर्थशून्य. पण त्या शब्दाला अनुसरून सस्य शृंग, सशाला शिंग आहेत. कुठे दिसली आहेत? अर्थ लागतो. सशाला शिंग आहेत, कल्पना करू शकतो. ज्या सशाला शिंग नाहीत त्याच्यावर शिंग लावलेली आहेत, अर्थ मिळतो आम्हाला. पण असा ससा अस्तित्वात आहे का? वस्तुशून्य विकल्प हा, हा विकल्प आहे. विकल्प म्हणजे आता वरती सांगितलं तसं मिथ्या ज्ञान व्हायला इथे काही अस्तित्वात आहे का? काही अस्तित्वात नाही. म्हणजे विकल्पात मिथ्या तरी ज्ञान होतंय का? मिथ्या पण ज्ञान होत नाही. दुसरं वस्तुशून्य, तिथे विपर्ययामध्ये वस्तू आहे का? आहे, दोरी आहे, जे वस्तू आहे पण वस्तू वेगळी दिसतीये. इथे वस्तूच नाही आहे, त्याची कल्पना आहे. इथे मुळातच वस्तू नाही आहे आणि त्या वस्तूवर कल्पना केलेली आहे. म्हणून मी आपल्याला म्हटलं ना, हा जो विकल्प आहे ही पाश्चात्य संस्कृती आहे. का? कारण ज्याला समाधान नावानी वस्तू ठेवली आहे आणि ज्याला समाधान म्हणलंय ती वस्तूच अस्तित्वात नाहीये. कारण ज्याच्यातून ते समाधान शोधताहेत त्याच्यात समाधान नावाची वस्तूच नाहीये. इथे आम्ही या जगामध्ये रज्जूवरती सर्प म्हणतो आहे, रज्जू अस्तित्वात आहे. पण तिथे ज्या ज्या गोष्टींच्या मागे ते धावताहेत त्या गोष्टीचं मुळात अस्तित्वच नाहीये. तिथे जाऊन पोचले की ते फोल आहे हेच कळत आहे. त्याचं फोलपणच जेव्हा प्रत्ययाला येतं तसा विकल्प आहे, ही वृत्ती आहे. म्हणून आपण असं म्हणतो की त्यांचा अप्रोच मटेरियलिस्टिक आहे, ते भौतिकवादी आहेत. याचा अर्थ काय? भौतिकवाद याचा अर्थ जे शाश्वत टिकणारं नाही. जो मटेरियलिझम आहे या जगामध्ये जे अशाश्वत आहे, जे प्रत्येक क्षणाला नष्टच होणार आहे, त्याच्यावरती जर आमच्या सुखाची कल्पना आम्ही आरोपित केली तर ते सुख कधी मिळूच शकणार नाहीये. म्हणून विकल्प आहे. आता ही वृत्तीच आहे ना, ज्याच्यातून सुख मिळणार नाही त्याच्यात सुख शोधणं, हा विकल्प आहे. म्हणजे आता आम्ही विकल्पात राहतो का संकल्पात राहतो हे आपण बघायला पाहिजे. म्हणजे पुन्हा थोडे मागे जाऊ. मन संकल्प आणि विकल्प करतं. आपल्याला आता त्याच्यातनं बाहेर पडण्याकरताचे पर्याय बघायला वेळ नाही, पण आपण एक बघू शकतो की मनाच्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प ह्या ज्या दोन वृत्ती आहेत, आपण उदार मनाने आपलं मन फार चांगलं आहे असं समजून संकल्प 50% आणि विकल्प 50% अशी कल्पना करूया. असं नाहीये.
आपल्या ठिकाणी संकल्प 10% आणि विकल्प 90% आहे. पण आपण असं नाही म्हणायचं. आपण असं म्हणायचं की 50% संकल्प 50% विकल्प आहे. मग निदान 50% विकल्प सोडू म्हणजे मन संकल्पात राहील. मग विकल्प सोडू म्हणजे काय सोडू? ज्याला अस्तित्व नाही त्याचा विचारच करण्याचं कारण नाही. असे विचार कशा करता करायचे? मग तो माझ्यावरती रागवेल का? मग तो मला काय म्हणेल का? मग त्यांनी असं केलं तर कसं होईल? अरे कसं होईल ह्या कल्पना कशा करता? जे नाहीच त्याच्या कल्पना कशाला? आणि म्हणून आपल्याकडे अनेक प्रकारांनी जे वचन वापरलं जातं, अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, वेगळ्या संदर्भात आहे. इथे पण तसंच आहे. अगा ज्याला अस्तित्वाची नाही त्याची वार्ता पुससी काही, अस्तित्वच नाही आहे त्याला. म्हणून त्यांनी आता प्रमाण झालं, विपर्यय झाला, विकल्प झालं. आता चौथं निद्रा. अभाव प्रत्ययालंबना निद्रा असं त्याचं सूत्र आहे. अभावाचा प्रत्यय म्हणजे निद्रा. आता आपण जगाच्या बाबतीमध्ये म्हणतो, आपल्या बाबतीमध्ये म्हणतो, हे राष्ट्र निद्रिस्त आहे. आम्हाला कशा कशाचा अभाव आहे याची जाणीवच होत नाही. आमच्याकडे प्रामाणिकपणाने औषधं मिळत नाहीत. आमच्याकडे मुलांना खरं शिक्षण पाहिजे ते शिक्षण मिळत नाही. आम्हाला चांगल्या धान्याचा अभाव आहे, चांगल्या शिक्षणाचा अभाव आहे, चांगल्या परिस्थितीचा अभाव आहे. आणि आज तर आता तर ते भगर खाऊन सुद्धा मनुष्य जर मरायला लागला तर आता तर फारच परिस्थिती कठीण आहे. काय करावं माणसाने? उद्या आज भगर खाऊन तर आम्ही म्हणू उपवासाला भगर नाही खाणार, पण उद्या डाळण तांदूळ खाणार नाही. आणि डाळण तांदूळात जर भेसळ यायला लागली तर आम्ही काय करायचं? मग हे सगळे अभावच आहेत ना. ह्या अभावाचा अभाव प्रत्ययालंबना निद्रा म्हणजे ह्या अभावाचाच ज्याला प्रत्यय येतो तो निद्रिस्त असतो. आमचं राष्ट्र निद्रिस्त आहे. आम्हाला याचाच प्रत्यय येतो, याच्या विरुद्ध आम्ही उठावच करत नाही. ज्या सगळ्याचा अभाव आम्हाला जाणवतो तो अभाव आम्हाला पचतोय, तो आम्ही चालवून घेतोय. असो, आपल्याला तो विषय आता त्या भानगडीत पडायचं नाही. परंतु अभावाचा प्रत्यय निद्रा ही स्थिती काय आहे की आम्हाला कोणत्याही पदार्थाची जाणीव होत नाही, कोणत्याही वस्तूची जाणीव होत नाही. आम्ही कोणत्याही जाणीवेच्या पलीकडे आहोत, कुठल्याही वस्तुमात्राच्या जाणीवेच्या पलीकडे आहोत. त्या जाणीवेच्या पलीकडे अभाव प्रत्ययालंबना. आलंबन म्हणजे आधार. प्रत्येक वृत्तीला आधार लागतो. तो आधार कोणाचा आहे? आत्मतत्वाचा आहे. त्याच्या आधाराशिवाय ह्या मनाचा फुलोरा फुलूच शकत नाही. हे मन कार्यकारी होऊच शकत नाही. आलंबन आत्ता कशाचं? ह्या वृत्तीला आलंबन आहे आणि ह्या सगळ्या कार्याला आत्म्याचं आलंबन आहे. आणि ह्या देह चालवणाऱ्याला चित्ताचं आलंबन आहे. हा देह चालवतो चित्ताच्या आधाराने. या चित्ताला आधार आत्म्याचा आहे, म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या ईश्वराचा आहे. आणि त्याचा सुखदुःखाचा अनुभव तो जीव घेतो. जीव सुखी दुःखी होतो. तो मन कुणाला सुखी दुःखी करतो? या जीवाला करतोच ना. जीव होतो सुखी दुःखी. असो, निद्रा ही वृत्ती आहे असं सांगितलंय. आता पुढे आपण जर विचार केला तर ही वृत्ती संपवायची म्हणजे काय? म्हणजे निद्राच संपवायची. जोपर्यंत आम्ही मनाच्या कक्षेत आहोत तोपर्यंत आम्हाला अखंड निद्राच आहे. अखंड निद्रा याचा अर्थ की आम्ही तिच्या जेवढ्या आवश्यकता आहेत त्या आम्हाला पुऱ्या केल्याच पाहिजेत. म्हणजे मग आम्ही निद्रा सोडून देऊ, आम्ही 2च तासाच्या झोपेवर राहू, काही आवश्यकता नाही. आपल्या शरीराला जर 6 तासाची झोप आवश्यक आहे तर आपल्याला घेतलीच पाहिजे. पण एक स्थिती अशी आहे की ज्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू. ते म्हणाले सदा उदित असा ज्ञानरूपी सूर्य उगवला आहे. ह्या विश्वाचा आभास मावळला आहे आणि आता फक्त जागृती आणि जागृतीच आहे. त्यांचा अमृतानुभव जर बघितला तर अमृतानुभवामध्ये त्या जागृतीचं त्यांनी वर्णन केलंय की जागृतीच्या मूळ जागृतीच्या आश्रयाने माझ्या ठिकाणी जागृती राहिलेली आहे. परमात्मा निद्रिस्त आहे, परमात्मा अखंड जागृत आहे. अखंड जागृत का? कारण तो ज्ञानमय आहे. ज्ञानमय असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी त्या अधिष्ठानावर जेव्हा हा जीव जागृत झाला तेव्हा त्याच्या ठिकाणी देह आहे म्हणून त्या जागृतीचा अनुभव घेतोय. म्हणजे पुन्हा अध्यात्मशास्त्र काय सांगतं?
मनाच्या आधाराने, ते सगळ्यांकरता नाही. मनाचा विषय योगशास्त्रामध्ये आलाय, म्हणून योगशास्त्राच्या पद्धतीने त्यांनी निद्रेचं विश्लेषण केलंय की निद्रा ही वृत्ती आहे. आणि भक्ताच्या बाजूनी जर विचार करायचा असेल तर भक्त त्याच्या अखंड अनुसंधानात आहे. निंबार्काचार्यांनी तर सांगितलंय की भगवंताचं नामस्मरण कसं तैल धारावत, अखंड आहे. झोपलो म्हणून नामस्मरण थांबत नाही, जागा झालो म्हणून सुरू झालं सुरू होत नाही, अखंड आहे. आणि म्हणून अजपा जप हा भक्तीतला श्रेष्ठ जप आहे की जो अहोरात्र जप आहे. म्हणजे सांगायचं काय की देहानी झोपला का झोपला नाही माहीत नाही, पण जप मात्र खंडित झाला नाही. ही जी निद्रा ही वृत्ती आहे ना, त्याच्याकरता आपण एवढं बघितलं. भक्ताच्या ठिकाणी निद्रा वृत्ती राहते का? निद्रा ह्या वृत्तीशी अज्ञान जोडलेलं आहे, निद्रा ह्या वृत्तीशी अविद्या जोडलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा अविद्येचा नाश झाला, निद्रेचा नाश झाला, अज्ञानाचा नाश झाला, वृत्तीचा नाश झाला, तेव्हा भक्त पूर्णत्वाला पोचला, ज्ञानी पूर्णत्वाला पोचला, योगी पूर्णत्वाला पोचला. हे सगळे कर्ममार्गी सगळे पूर्णत्वाला पोचलेले आहेत. ही स्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी अभाव प्रत्ययालंबना निद्रा असं म्हटलंय. काय विलक्षण आहे, आपण कल्पनाच करू शकत नाही की निद्रेला वृत्ती म्हटलंय. आणि त्या वृत्तीत काय आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे आपल्याला की अभावाचाच प्रत्यय हाच ज्या वृत्तीचा आधार आहे, अभावाचा प्रत्यय हाच ज्या वृत्तीचा आधार आहे, ती निद्रा आहे. आता शेवटची वृत्ती त्यांनी स्मृती म्हटली आहे, स्मरण आहे. ती शेवटची सुद्धा वृत्ती स्मरण कशी आहे? अनुभूत विषय असंप्रमोषः स्मृती. म्हणाले जो अनुभवलेला विषय आहे त्या विषयाचं वारंवार स्मरण होणं किंवा ती स्मरणात राहणं किंवा तिचा आठवण होणं किंवा ती वृत्ती निर्माण होणं. कारण शेवटी वृत्तीच्या भाषेत बोलायचं आहे, त्याचं स्मरण कशाला म्हणावं? तीच वृत्ती पुन्हा निर्माण झाली असंच म्हणावं की तीच वृत्ती पुन्हा निर्माण होणं ही पुन्हा वृत्ती आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, मी कुणाला तरी काहीतरी मदत केली, ह्याचं स्मरण वारंवार न घडो. कशा करता स्मरण? नकोच. कारण त्यांनी अहंकार पुष्ट व्हायचा. आम्हाला ते काय जे केलं आहे त्याचं कौतुक आमच्या स्वतःचं अंतःकरणात इतकं भरून राहील की ते चांगलं केलेल्या कार्याचे चांगले काही अनुभव येण्याच्या आधी आमच्या अहंकाराचे विपरीत अनुभव आमच्या ठिकाणी सुरू होतील. म्हणजे थोडक्यात काय, कोणतीही स्मरण नाहीच. आणि म्हणून जे कृष्णमूर्तींनी म्हटलेलं आहे की आपल्याला जे जगायचं आहे मुमेंट टू मुमेंट, त्या त्या क्षणापुरतं, विषय त्या क्षणाचा आहे, त्या क्षणाला जगण्याचा आहे, एवढाच विषय घ्यावा. तो आणखीन ताणला तर आपल्याला चालणार नाही. कारण जे स्मरण आहे त्या स्मरणाशिवाय व्यवहारच होणार नाही. का नाही होणार? त्याचं कारण असं आहे, रात्री झोपलो सकाळी उठलो, आम्हाला जर स्मरणच नाही राहिलं तर काय करायचं हेच कळणार नाही. अंथरुणावरून उठायचं आहे, पाय खाली ठेवायचे, आपल्या खोलीच्या दरवाजा उघडायचा आहे, खोलीच्या बाहेर आहे, कोण सांगणार? स्मरण आहे म्हणूनच. आणि कोणतं स्मरण आवश्यक आहे? म्हणून मुळात वृत्तींचे दोन प्रकार केले. शास्त्र बघा कसं चालतं. शास्त्र म्हणतं क्लेशकारक वृत्ती नकोत, पण अक्लिष्ट वृत्ती ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने उपयुक्त आहेत त्या वृत्ती आवश्यक आहेत. नाही तर रोज भोजन करायची वेळ आल्यानंतर ह्या पदार्थाला काय म्हणतात आणि पाणी कसं प्यायचं इथपासून पंचायत होऊन बसेल. स्मरण गेल्यानंतर करायचं काय? भोजन केलं आहे का नाही, किती करायचं आहे, स्मरणाची आवश्यकताच आहे. म्हणून जरी क्लेशकारक वृत्ती म्हणून प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती ह्या जरी क्लेशकारक वृत्तीमध्ये टाकल्या तरी सुद्धा त्याची आवश्यकता सामान्य जीवनातून दूर जातच नाही. प्रमाणाशिवाय जीवनच जगणार नाही. आम्हाला प्रत्यक्ष व्यवहार करायचा आहे, काही निष्कर्ष घ्यायचे आहेत, काही ज्ञान मिळवायचं आहे, त्याच्याशिवाय जगूच शकणार नाही. तसंच आहे की मिथ्याभास होत असेल, आमची बुद्धी कुठे एवढी परिपक्व आहे की जी आम्हाला यथार्थ ज्ञान देऊ शकेल. यथार्थ ज्ञान देण्याची काय स्थिती आहे तिथे आपण आता पोचू. त्यामुळे ह्या सगळ्या वृत्ती जेव्हा आपण असं सांगितलं तेव्हा आपल्या मनात एक गोंधळ निर्माण होईल की बापरे, म्हणजे यांनी जर ह्या सगळ्या वृत्ती सोडूनच द्यायला सांगितलं तर आम्हाला जगणंच कठीण आहे. आमच्याकरता नाहीच आहे.
ह्या वृत्ती सगळ्या सोडून द्या. हे आमच्या रोजच्या व्यवहाराकरता नाहीच आहे. या सगळ्या कशा करता आहेत, याचा अभ्यास आमच्या करता आहे. की प्रमाण, प्रत्यक्ष काय पाहावं काय पाहू नये, अनुमान कोणतं काढावं कोणतं काढू नये, आगम कोणती पाहावीत कोणती पाहू नयेत. कारण आपण जर पाहिलं तर चर्चा करताना कुठल्याही प्रकारे एखाद्या चांगल्या गोष्टीला पाठिंबा देईल अशा गोष्टीचा आधार द्यायचा का एखादी चांगल्या गोष्टीला छेद बसेल अशा प्रकारची प्रमाणं उभी करायची नाही. करू एवढाच त्याचा अर्थ आहे आपल्यापुरतं, की कोणत्या विपरीत गोष्टी सोडून द्याव्यात. कोणतेही प्रकरण आपण राजकारणात पाहतो, व्यवहारात बघतो, साहित्यात बघतो, सगळी चिघळवायची म्हणजेच काय करायचं, हे अयोग्य निष्कर्ष आणि अयोग्य प्रमाणं घ्यायची. त्यांनी सांगितलं या वृत्ती निर्माण करू नका. विपर्यय, मिथ्याज्ञान, आमचं ज्ञान अधिकाधिक शुद्ध होत जाईल याचा प्रयत्न करावा. आज जसं विज्ञान त्या प्रक्रियेत आहे, की आज विज्ञान विकसनशील अवस्थेत आहे, विकासाच्या प्रक्रियेमध्ये आहे. ते रोज सांगतं की अरे इथे मला मर्यादा पडते, आणखीन समजलं पाहिजे, आणखीन समजलं पाहिजे. हे ते सत्याच्या शोधाच्या मागे धावत आहे की सत्य कुठे आहे. आणि आम्हाला अध्यात्मशास्त्रातून सत्य काय आहे हे कळलंय. त्या सत्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या मिथ्याज्ञानाला आम्ही तपासावं, म्हणजे आम्ही विपर्ययातून कमी होऊ. विकल्प, प्रातिभासिक सत्तेत राहू नये, म्हणजे कल्पित जगामध्ये वावरू नये. आणि आम्हाला तर करमणुकीकरता सगळ्या सिरियल्सच लागतात की ज्या सगळ्या कपोल कल्पित आहेत. आणि जो सिरियल निर्माण करतो तो सुद्धा सोप बबल ऑपेरा म्हणतो. तो स्वतःच सांगतो की हे सगळे साबणाचे बुडबुडे आहेत, पण त्या बुडबुड्यात आम्ही किती रंगतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते की त्या सिरियलमधली जर एखाद्या मुलीचं लग्न आहे, आता आमच्या त्या मुलीच्या लग्नाला यायचं बरं का असं म्हटल्यानंतर आमच्या घरातल्या त्या छोट्या छोट्या मुली कामाला येतात, त्या सगळ्या छान छान दागिने घालून नटून येऊन बसतात टी व्ही बघायला, ती सिरियल बघायला. त्या प्रातिभासिक सत्तेमध्ये इतके आम्ही गुंततो. आणि म्हणून प्रातिभासिक सत्ता ही सोडावी असं विकल्प सांगतं. निद्रा अभाव प्रत्ययालंबना निद्रा ही जर वृत्ती आहे तर खरोखरच आम्हाला गाढच झोप लागली पाहिजे. आमच्यापुरता जर त्या वृत्तीचा चांगल्या बाजूनी विचार करायचा तर गाढ झोप जर 3 तास लागली, असं शास्त्र सांगतं की 3 तासाची गाढ झोप आमचा सगळा क्षीण भार हरण करते किंवा संपवून टाकते. म्हणजे काय, आम्हाला दिवसभर काम करण्याकरता 3 किंवा 4 तासानंतर उरलेले 20 तास मोकळे आहेत. त्याचा लाभ घ्यावा. कसा होईल, जेव्हा अभाव प्रत्ययालंबन निद्रा होईल तेव्हा. झोपलं की काही कळत नाही, स्वप्न पडत नाही, काही समजत नाही, एकदम ठाक्कन जाग येते 4 तासांनी. हीच तर खरी त्या निद्रेच्या अभाव प्रत्ययालंबनाची वृत्ती आहे, की ती वृत्ती आम्हाला जिंकता आली पाहिजे, ती वृत्ती प्राप्त झाली पाहिजे, ती वृत्ती हुकमी झाली पाहिजे. चौथी आहे स्मृती. स्मरण नेहमी चांगलं ठेवावं. चांगल्या स्मरणातून चांगले विचार स्फुरतात. एवढ्याच दृष्टीने ह्या वृत्तींचा आपल्याला विचार करता येतो. आता ह्या वृत्तींचा विचार करून झाल्यानंतर जी ही वृत्ती आहे ती पुढे जाते. ती पुढे कुठे जाते, त्याचं काय होतं, तर आपल्या असं लक्षात येईल की आता ह्या 5 वृत्ती, त्यानंतर आपल्याला असलेल्या मूलभूत 5 अज्ञानांना तोंड देत पुढे जायचं आहे. ते अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अविद्या आमच्या जन्मालाच कारण आहे. जी मूलभूत अविद्या आहे की आम्हाला परमात्म्याने जो जीवभाव दिलेला आहे तो का, आणि ती मूलभूत अविद्या काय हे फक्त तो भेटला परमेश्वर तर त्यालाच विचारलं पाहिजे. कारण तो काय कुणी शास्त्राचा जाणकार किंवा तो विषय काही कुणी सामान्य मनुष्य उलगडू शकत नाही. कारण ईश्वराने हे जग असं का निर्माण केलं हे त्यालाच विचारलं पाहिजे. आम्ही कोण उत्तर देणार, आम्हाला फक्त ते स्वीकारून पुढे गेलं पाहिजे की त्यांनी हे निर्माण केलं. ही मूलभूत अविद्या आहे. मूलभूत अविद्या काय आहे की हे जग खरं आहे, माझं जीवन खरं आहे, माझं आयुष्य खरं आहे. मृत्यू ग्रासत असेल तर दुसऱ्याला ग्रासेल, मला ग्रासणं शक्य नाही, मला मृत्यू येणार नाही, अशी एक आपल्या शरीराबद्दलची एक धारणा. आणि अशाच प्रकारे अनेक आसक्ती
ह्या त्या अविद्येतून निर्माण होतात. अस्मिता, आपल्या अस्तित्वाविषयीचा मनुष्याचा आग्रह, हा मनुष्याकडचा दुसरा वृत्तीच्या अज्ञानाचा भाग आहे. ती मूलभूत अविद्या, अस्मिता, राग म्हणजे आसक्ती, सुखानुषयी राग, की सुखाच्या विषयी अंतःकरणामध्ये आसक्ती आहे, ही पण वृत्ती आहे. अविद्या पण वृत्ती आहे, अस्मिता पण वृत्ती आहे माझ्या अस्तित्वाची. नंतर राग, द्वेष, जे माझ्या सुखाचं नाही ते मला नकोच, हा त्याच्याविषयीचा द्वेष, ही पण वृत्ती आहे. आणि त्यामुळे राग, द्वेष आणि अभिनिवेश हा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. हा अभिनिवेशाचं रूप आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळं आहे. त्यांनी असं म्हटलंय की स्वर रसवाही विदुषोपी, म्हणजे हा अभिनिवेश, ही अस्मिता, या दोन गोष्टी ह्या आम्हाला अंगभूत आहेत, या उपजत आहेत, या स्वाभाविक आहेत की माझं अस्तित्व राहिलं पाहिजे, माझं अस्तित्व टिकलं पाहिजे. त्याकरता मनुष्य काय करील आपल्याला माहीत नाही. त्याच पण स्वतःची आयडेंटिटी किंवा स्वतःचं अस्तित्व हे सारखं कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे. 4 माणसं बसलेली आहेत आणि आपल्याला कोणी आपली फारशी दखल घेतली नाही, आपल्याला आवडत नाही, आपण म्हणतो यांच्याकडे आता गेलो, आता पुढच्या वेळी आपण जाऊ, कोणी विचारलं सुद्धा नाही, चहा नाही, पाणी नाही, आला गेला बसले, काही म्हटलं नाही. ही जी आपली स्वतःची जाणीव आहे आणि माझं काहीतरी आहे, हा एक अभिनिवेश आहे, हा आपल्याकडे उपजत आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. कुणी एखादी गोष्ट सांगितलं म्हणतो नाही बरोबर आहे तुम्ही सांगितलं ते, पण मी तुम्हाला सांगते हे असं असं आहे. म्हणजे आपला अभिनिवेश संपत नाही. दुसऱ्याच्या म्हणण्यावर पुन्हा आपलं एक म्हणणं काहीतरी असतं. त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्याच्या मागे मूलभूत अहंकार आहे. मूलभूत म्हणजे आपल्या अस्तित्वाला जपणारा अहंकार आहे. पण तो अहंकार हा व्यवहारामध्ये त्याचा जो विकास आहे किंवा त्याची जी वाढ आहे, त्याची जी वृद्धी आहे, ती वेगळ्या प्रकाराने होते. तो फक्त माझ्या अस्तित्वाला जपण्यापुरता तो अहंकार राहत नाही. त्या अहंकाराचा जो सोडावा लागतो त्या अहंकारात रूपांतर होतं. त्यामुळे एकाने असं फार छान म्हटलंय की अहंकार कोणता आहे हे कळत नाही आपल्याला. आपण अहंकाराने आत्ता बोललो हे आपल्याला कळत नाही. आपल्या वागण्यात अहंकार आहे कळत नाही. आपली बॉडी लँग्वेज अहंकाराची आहे आपल्याला कळत नाही. आपली भाषा अहंकाराची आहे आपल्याला कळत नाही. याचं कारण असं की अहंकाराच्या आश्रयाने अहंकाराला दूर करावं लागतं. अहंकार म्हणजे मी ना, माझी जाणीव. आधी माझी जाणीव ठेवून माझा अहंकार दूर करायचा आहे. तर माझ्या जाणीवेपुरता अहंकार कोणता आणि अनावश्यक अहंकार कोणता हा मला कसा कळेल? तो मला कळत नाही, म्हणून माझा अहंकार आहे असं मला कधी वाटतच नाही. त्यामुळे हे एक अहंकाराचं स्वरूप आहे. याच्या पुढे आता ह्या वृत्तींचा विचार केला आहे. ह्या वृत्तींचा विचार करत असताना आपण त्या अक्लिष्ट वृत्तींचा, किंवा भगवद्गीताकारांनी म्हटलंय तसं की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, की भगवंता हे एक नक्की दिसतं की हे मन जे आहे ते प्रमाथी आहे, ते बलवान आहे, ते फार आग्रही आहे. आणि तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम, त्याचा निग्रह करणं वाऱ्याची मोट बांधण्यासारखं मला अवघड आहे असं वाटतं, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा अर्जुनाला उत्तर देताना भगवंत म्हणतात असंशयम महाबाहो, अरे यात काय संशय आहे की ते असं हट्टी आहे, असं प्रमादी आहे, असं बलवान आहे, असं दृढ आहे, असं निग्रही आहे, म्हणजे त्याच्यापुरतं. तर ते म्हणतात पण त्याला पर्याय एकच आहे, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते, की त्याला ही जोडगोळी उपयुक्त आहे की अभ्यास आणि वैराग्य, त्याची जोडगोळी त्याला बरोबर निग्रहात म्हणजे संयमात, काबूत आणू शकते. त्याला काबूत कशी आणू शकते? त्याचं त्याने उत्तर दिलं की त्याला काबूत आणण्याकरता सांगितलेल्या साधनांचा अभ्यास करत राहावा. अभ्यास करत राहिलो की थोडं थोडं वैराग्य, म्हणजे आमच्या भाषेत थोडी डिटॅचमेंट, थोडं अलिप्तपण त्या वृत्तींना येतं. ते अलिप्तपण आलं की त्या अलिप्तपणासहित अभ्यास अधिक वाढतो. अधिक वाढलेला अभ्यास अधिक वैराग्य निर्माण करतो. पुन्हा अभ्यास वाढला, ह्या वाढलेल्या वर्धित वैराग्याने वर्धित अभ्यास,
वर्धित अभ्यासाने वर्धित वैराग्य, असं होत होत वृत्ती स्थिर होत जाते. मग आता याला साधन काय? ह्या मनाची जी वृत्ती आहे ती वृत्ती स्थिर करण्याला किंवा ती काबूत आणण्याला साधन काय? त्यांनी त्यांच्या बाजूनी दिलेली जी साधनं आहेत त्यातलं पहिलं साधन त्यांनी आचार हे साधन दिलंय की यम आणि नियम. त्या यमनियमांच्या मध्ये ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणू असं सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या गोष्टी त्यांनी सांगितल्यात की या जगामध्ये कुणाही माणसानी त्याचा अवलंब करावा, त्याचं अनुसरण करावं, त्याची प्रॅक्टिस करावी, त्याला त्याचे लाभ आहेत. नियमांच्या मध्ये सांगितले शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. त्यांनी म्हटलं काहीतरी तप. तप म्हणजे आठवड्याचे 5 दिवस जर आम्ही कामाचे समजले आणि 2 दिवस सुट्टीचे म्हटले तर 5 दिवस आम्हाला सिन्सिअरली काम केलंच पाहिजे. म्हणजे 5 दिवस अर्धवट सुट्टी आणि 2 दिवस पूर्ण सुट्टी ही लबाडी नाही चालायची. जे स्वीकारलं आहे त्याला आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये विहिताचरण असं म्हटलेलं आहे की विहित कर्माचं आचरण आमच्याकडनं यथायोग्य झालंच पाहिजे, प्रामाणिकपणे झालं पाहिजे, निरलसपणे झालं पाहिजे, कौशल्याने झालं पाहिजे, अविरतपणे झालं पाहिजे. नेहमी या आठवड्यात पुष्कळ काम केलं तर पुढच्या आठवड्यात दांड्या मारायला मोकळे असं नाही चालणार. आणि त्यामुळे सातत्याने जे घेतलं आहे, मी आपल्या व्यवहारात नेहमी म्हणते की शो मस्ट गो ऑन. जो शो आम्ही सुरू केलेला आहे तो आमचा चालू राहिला पाहिजे आणि जसाच्या तसा चालला पाहिजे. आज आम्ही मॅटिनी दाखवला आणि उद्या आम्ही एकच शो दाखवला, परवा आम्ही 4 शो दाखवले असं नाही. आज आम्ही घरात करता पुष्कळ केलं, उद्या आम्ही घराकरता केलं नाही, परवा आम्ही फाटा दिला, तेव्हा आम्ही घराच्या करता दुसरीच योजना केली नाही. जी माझी कर्तव्य, ज्या माझ्या जबाबदाऱ्या त्या आयुष्यभर मी जशाच्या तशा सांभाळणं हे सुद्धा एक तप आहे. आमच्या जीवनातलं ते तप आहे. स्वाध्याय, प्रत्येकाने काहीतरी रोज अभ्यास केलाच पाहिजे असं आम्हाला सूत्र सांगतं. तपस्वाध्याय किंवा तप, शौच, संतोष, तप, स्वाध्याय. शौच आणि संतोष आपलं घ्यायचं राहिलं. शौच म्हणजे शुचिता. शरीर, मन आणि बुद्धी हे अधिकाधिक स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा, ते शौच आहे. वाणी स्वच्छ ठेवावी, आमचं शरीर स्वच्छ असावं, आमची बुद्धी स्वच्छ ठेवावी, आमचं मन स्वच्छ ठेवावं. संतोष, काय जे घडेल त्याच्यामध्ये संतुष्टता असावी, समाधान असावं. तिसरं हे तप. मग स्वाध्याय की काहीतरी वाचन आपल्याकडे असलंच पाहिजे. बाकी आपल्याला आवडतं म्हणून काय वाचायचं ते आपण जरूर वाचावं, पण या देशात आपण जन्माला आलो म्हणून या देशातलं जे आध्यात्मिक वाङ्मय आहे त्यातलं पटो न पटो, आवडो न आवडो, आपल्याला जर 5 ओळी वाचायला आवडल्या तर आवडल्या म्हणजे वाटल्या तर 5 ओळी वाचाव्यात. पण या देशात जन्माला येऊन या देशात जे शास्त्र सर्वात जास्त विकसित झालेलं आहे त्या शास्त्राला आपण अनभिज्ञ असावे हे तर बरोबर नाही. म्हणून एक जनरल नॉलेज म्हणून वाचावं. ज्याचा विश्वास नाही, ज्याची श्रद्धा नाही, जो स्वतःला नास्तिक समजतो त्यांनी जनरल नॉलेज म्हणून वाचावं. ठीक आहे, जाता जाता वाचू. तुम्ही म्हणता म्हणून 5च वाक्य वाचू पुरेशी आहेत. काय आहे, आम्ही आणि ते शास्त्र या दोघांच्यामध्ये डायलॉग सुरू झाला की त्या शास्त्राला काय करायचंय ते करील याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. पण त्याला आम्ही अभिमुखच नाही झालो तर काय करणार? त्याच्या सम्मुख तर आम्ही गेलो पाहिजे, त्याच्या जवळ तर आम्ही गेलो पाहिजे. पटो न पटो 5 वाक्य. पटो न पटो, समजा आपल्याला भगवद्गीतेतला 15वा अध्याय सगळ्यात लहान, 12वा अध्याय सगळ्यात लहान, यातला कुठला तरी एक म्हणायचा आहे, म्हणूया. काही नाही तर अगदी गणपती अथर्व शीर्ष लहान म्हणूया, नाही तर साधा गणपतीचं प्रणम्य शीर्षादेव म्हणूया, नाही रोज मनाचे 5 श्लोक म्हणूया. आपण तर तिथे अजून आलोच नाहीये, कारण विषय एवढे आहेत की त्याच्याबद्दल काय काय मनाबद्दल सांगितलेलं आहे. तर स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान त्यांनी सांगितलं की आस्तिक भावानी नमस्कार करायला लागावं. आस्तिक भावानी कुठेतरी आमचं मन लीन व्हावं, हे एवढं घडावं अशी अपेक्षा आहे. पण आस्तिक भावानी जर मन कुठे लीन करता येत नसेल तर आमच्या श्रद्धेचं जे स्थान आहे
काहीतरी असेलच ना, आई असतील, वडील असतील, गुरु असतील, आमची विद्या असेल, आमचा ग्रंथ असेल, काही असेल, पण तिथे तरी श्रद्धा, कारण माणसाला श्रद्धा असतेच. भगवद्गीताकारांनी म्हटलंय श्रद्धामयोयम पुरुषः, की श्रद्धेशिवाय मनुष्य असूच शकत नाही, तो श्रद्धावानच असतो. अडचण एकच आहे की आपण श्रद्धा कशावर ठेवतो. म्हणजे इथे ईश्वर प्रणिधान हे स्पेसिफिकली विशेष उन्मेखून सांगायचं कारण काय आहे? मी नास्तिक आहे त्यावरच माझी श्रद्धा आहे, मी धर्म मानत नाही यावर माझी श्रद्धा आहे, मी काही कुठलाही संस्कार मानत नाही, मी तुमच्या जगातलं चांगलेपण वाईटपण पाप पुण्य तुमचा जन्म पुनर्जन्म कर्मविपाक हे तुमचं तत्वज्ञान मी काही मानतच नाही, देव मानत नाही, धर्म मानत नाही, कुणाचं अस्तित्व मानत नाही, ह्या जीवनाच्या पलीकडे मी काहीच मानत नाही. ही जी श्रद्धा आहे ही अश्रद्धेवरची श्रद्धा आहे. तर हीच श्रद्धा अश्रद्धेवर जरी असली तरी आपण म्हणतो तसं एक स्वाध्याय करावा. एक स्वाध्याय मनुष्यानी जीवनात, मग ती श्रद्धा आहे का अश्रद्धा आहे याचा विचार करू नये. केव्हा न केव्हा तरी ते उजाडतंच, त्याची आपल्याला 100% खात्री आहे. अहो कारण ज्याच्या काय आहे, मी नास्तिक आहे हे म्हणणं म्हणजे आमच्या तत्वज्ञानाच्या प्रांतातलं एक अत्यंत पॉप्युलर दृष्टांत किंवा उदाहरण आहे की माझ्या तोंडात जीभ नाही हे आपल्या तोंडाने म्हणण्यासारखं आहे. माझ्या तोंडात जीभ नाही, जीभ असल्याशिवाय म्हणताच येणार नाही. तसं मी नास्तिक आहे हे म्हणण्याकरता आधी त्या आस्तिक परमेश्वराच्या कृपेवरच उभा आहे त्याचं काय आहे, आणि त्यामुळे उजाडेल, केव्हा तरी उजाडेल. म्हणून तो विषय आपण सोडून देऊ, पुढे जाऊ. आता पुढची वृत्ती बदलण्याकरता क्लेशकारक वृत्ती बघितल्या आणि अक्लेशकारक वृत्तींच्याकडे जर प्रवास करायचा तर तो कसा होऊ शकतो तो फक्त विषय आपण आत्ता मांडतोय. त्याच्या पुढचा विषय जो आहे तो आसन आहे की आसनांच्या माध्यमामधून मनुष्याच्या ठिकाणी ज्या ह्या क्लेशकारक वृत्ती आहेत त्या वृत्तींचं निर्मूलन करण्याचं सामर्थ्य आहे असं त्यांनी म्हटलंय. आसनांची फलं 2 सांगितली, ततो द्वंद्व अनभिघातः आणि प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तीभ्याम, असं 2 त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. कशी दिली आहेत? एक, जर मनुष्य आसन करत राहिला, आसनांचा अभ्यास करत राहिला तर त्या आसनांच्या मध्ये ॲनाटॉमीचा असा विचार केलेला आहे की ज्याच्यामुळे आमच्या ग्रंथी ह्या संतुलित होतील, त्यांच्यामध्ये संतुलन प्रस्थापित होईल आणि आमच्या शरीरामध्ये योग्य ते संतुलन राहिल्यामुळे आरोग्य संपन्नता निर्माण होईल. आणि आसन करताना शरीराला जे कष्ट पडतात त्या कष्टामध्ये आम्हाला द्वंद्व सहन करण्याची सवय होईल. म्हणून त्यांनी म्हटलंय की ततो द्वंद्व अनभिघातः, की ते नुसत्या शरीरावरती परिणाम नाही करत, ते आमच्या मनावर परिणाम करत. मनातली पण द्वंद्व दूर होतात, बुद्धीतली पण द्वंद्व दूर होतात. कशी दूर होतात? त्यांचं म्हणणं असं आहे की आसन करताना एकच भूमिका आहे. आसन करताना हात लांब केले, पाय लांब केले, डोकं गुडघ्याला लावलं, ही आसन प्रक्रिया नाही आहे. आसन प्रक्रिया अशी आहे की हात जेव्हा लांब होतात तेव्हा हाताबरोबर मन विस्तारतं. बोटाच्या टोकाला मन न्या असं सांगतं आसन. जेव्हा डोकं गुडघ्याला लावतो तेव्हा आमचं मस्तक इथे टेकतं, तेव्हा मन सगळ्या शरीरभर फिरतं. माझा पाय कसा आहे, पाय कसा ठेवलाय, पाय बरोबर आहे का, माझ्या नखाच्या टोकापर्यंत त्या मनाला फिरवलेलं आहे. आपण मन बघितलंय, चंचलम ही मन कृष्ण, मनाची स्थिती कशी आहे ती पण बघितली आहे. ते जाणीव रूप आहे, त्याला ज्ञान आहे. तसंच त्याला अस्तित्वाची पण त्याच्या ठिकाणी एक गुणधर्माची विशेषता आहे. त्यामुळे नखापाशी गेल्यानंतर सुद्धा ते मन तिथे पोचतं. तेव्हा त्या मनाचा जो विस्तार आहे, करतो आसनच आपण, पण मन विस्तारित झाल्यामुळे मनाला विकसित होण्याचं, मनाला पसरण्याचं, मनाला संकुचित न राहण्याचं ट्रेनिंग मिळतं. मन संकुचित राहत नाही, मन विस्तार पावतं, मनाला व्यापक पण येतं. ते कोणत्या पातळीवर येतं?
ते आम्ही बौद्धिक आणि मानसिक पातळीवर म्हणतो की माझ्या मनाच्या कक्षा रुंदावल्या, माझ्या बुद्धीच्या कक्षा रुंदावल्या, पण त्याच्याकरता शारीरिक पातळीवरती त्या कक्षा रुंदावून घेतलेल्या आहेत. आणि म्हणून ते म्हणतात प्रयत्न शैथिल्य, म्हणजे प्रयत्नातली जी धडपड आहे त्याच्याकरता जे कष्ट आहेत ते कष्ट शैथिल्य उणावतात अनंत समापत्तीभ्याम. आणि तिथे साक्षात्कार असा होतो की ह्या देहाच्या पलीकडे काही अस्तित्व आहे की जे अस्तित्व मला जाणवेल. म्हणजे आपण बघा की मन नावाची जी गोष्ट आहे तिचा अभ्यास अध्यात्मशास्त्रामध्ये जेव्हा सुरू होतो तेव्हा या मनाला त्या आत्मतत्वाकडे कसं वळवायचं हे एकच उद्दिष्ट आहे. या शास्त्रामध्ये मनाच्या विषयी जेवढ्या संकल्पना मांडल्या आहेत आणि मनाला एकाग्र करण्याचा जितका प्रयत्न केला आहे, पुन्हा पुन्हा तोच विषय आहे. त्याचं कारण असं आहे, मन बलवान नाही, इंद्रिय ग्राम बलवान नाही, विषय बलवान नाहीत, तर शेवटी सा काष्ठा सा परागती, तो आत्मा बलवान आहे. तिथपर्यंत ते पोचावं, कारण तेच शाश्वत आहे, मन शाश्वत नाही. त्याच्या जितके अधिक जवळ जाऊ तितके समाधानाच्या जवळ जाऊ आणि तितके दुःखापासून दूर जाऊ. पण ही जी थिअरी आहे ती थिअरी व्यवहारात एवढी मांडत बसायची गरज नाही. आज आपण त्या उत्सुकतेने, त्या जिज्ञासेने आपण त्या विषयाकडे वळतो आहोत. पण व्यवहारामध्ये आपल्याला शॉर्टकट पाहिजे. आपल्याला काय सांगतात की बस देवाच्या देवळात जा, नमस्कार करा, तिथे थांबा, त्याचं दर्शन घ्या, घरी परत या. त्याचा उपयोग आहे का? आहे. त्याचा उपयोग तर आपल्याला आधुनिक शास्त्रांनी सांगितला आहे. कसा सांगितला आहे? अमेरिकेमधली जेवढी अपोलो यानं उडलेली आहेत तेवढी सगळी चतुर्थीच्या दिवशी उडलेली आहेत, आणि रशियाची जेवढी सोयूज यानं उडली आहेत तेवढी सगळी एकादशीच्या दिवशी उडलेली आहेत. म्हणजे काल, मुहूर्त आणि चतुर्थी ह्या तिथीला असलेलं महत्त्व, त्याची इष्टदेवता, हे आमचं पुढचं संशोधन आहे. पण कालापर्यंत अमेरिकन्स पोचले ना, कालापर्यंत रशियन्स पोचले ना, की यांनी ज्या काळाचा शुभ आणि अशुभ म्हणून विचार केलेला आहे त्या ते काहीतरी महत्त्व ठेवतात की त्याचं काहीतरी महत्त्व आहे. आणि अमेरिकेचं एक अपोलो यान चतुर्थीच्या दिवशी उडू शकलं नाही. त्याचं उड्डाण नंतर केलं तर ते यान गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकलं नाही. त्या भूमीकरता अनुकूल काल आहे. तसंच आमची गणेश देवता काय हो, तिला सोंड आहे, काय तिचं तोंड हत्तीचं, कसल्या तुम्ही कथा सांगता, त्या पुराणातल्या कथा सगळ्या भाकड आहेत. त्या भाकड आहेत का चांगल्या आहेत माहीत नाही, पण ज्या रूपामध्ये ती देवता तिथे ठेवलेली आहे, त्या देवतेकरता जी वनस्पती सांगितली आहे, त्या देवतेकरता जो दिवस सांगितला आहे, जो काल सांगितलेला आहे, त्या सगळ्याला एक निश्चित सूत्र आहे की जे सूत्र आमच्या जीवनामध्ये काही कल्याणकारी करणार आहे. आम्हाला तेवढं पुरेसं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आसन करायला सांगतो. कोणी सांगतं तू देवाच्या देवळात जा, त्या ठिकाणी त्या मंदिरात गेल्यानंतर शॉवर आहे. आमची थिअरी वेगळी आहे. आम्ही म्हणतो आम्ही ना कधी गर्दीच्या वेळी देवळात जात नाही. चतुर्थीला आम्ही बिलकुल दर्शनाला जात नाही. काय जायचंय तिथे, एवढी जत्रा झालेली आहे. लोक वेडे आहेत का मुहूर्त साधायला? पण थिअरी आम्ही निर्माण केली कारण आम्ही शहाणे आहोत, कारण आम्ही स्वतः प्रमाण स्वीकारलेलं आहे. आम्हाला शास्त्र प्रमाण नको, आम्हाला मोठ्यांचं प्रमाण नको, आम्हाला माझं प्रमाण पाहिजे. म्हणजे मला जे पटतं ते प्रमाण आहे, पण मी काही सर्वज्ञ नाही जन्माला आलो. आम्हाला आसनं सांगतात की आसनांचा अभ्यास आम्ही करतो, पण आमच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती, डायलॉग करू आसनांची. हलासन केल्यावर काय होतं, आमच्या वृत्ती कशा बदलतात आम्हाला कळतं. षण्मुखी मुद्रा केली की आमच्या वृत्ती कशा बदलतात आम्हाला कळतं. आसन करताना जर आम्ही आसनाशी संभाषण करायला लागलो तर आम्हाला समजत जातं आमच्या वृत्तींमध्ये काय फरक होतो. पण आम्हाला किफिट योगाच्या पलीकडे जायचंच नाहीये. आम्ही फक्त त्या क्लासमध्ये जेवढं सांगितलं बस थोडी ड्रिल करून आलो. पण केव्हा तरी आम्ही अंतर्मुख होऊन जर आसन केली तर आसनं आम्हाला सांगतात की ही फळं मी तुला देत. प्राणायाम आहे आमच्या बुद्धीवरती जे आवरण आहे, आम्हाला होणारा जो त्रास आहे. आणि मी आपल्याला सांगते आजच्या प्रदूषणाच्या काळामध्ये तर प्राणायाम ही आपल्या पाण्या इतकी आपल्याला गरज आहे. आम्ही जगूच शकणार नाही आहे इथे. आज जर आपण बघितलं तर लोकांना श्वसन संस्थेचे आणि फुफ्फुसांचे होणारे रोग आहेत त्याचं प्रमाण भरमसाठ वाढलेलं आहे.
श्वसन पूर्ण होत नाही. जे श्वसन होतं त्याच्यामध्ये अशुद्धाशिवाय आम्ही श्वसन करत नाही. जे सगळ्या सुख समृद्धी आमच्याजवळ आल्या तरी त्या उपभोगण्याकरता जर शरीरच नाही राहिलं तर काय करणार. ते सांगतात प्राणायाम सुद्धा वृत्ती आहेत. त्या वृत्ती आमच्या बदलून चांगल्या वृत्ती निर्माण करणं. आमची बुद्धी ततक्षीयते प्रकाशावरणम असं म्हटलेलं आहे की ते आमच्या बुद्धीवरचं ज्ञानावरचं आवरण दूर करतं. आणि म्हणून प्राणायामाचे लाभ आहेत. प्राणायामात काय केलंय आम्ही? प्राणाच्या वृत्ती स्वीकारले. सगळं शास्त्र आहे. आम्ही श्वास घेतो आणि आम्ही श्वासायाम म्हटलंय का त्याला? आम्ही श्वासायाम नाही म्हटलं, त्याला आम्ही प्राणाचा आयाम म्हटलंय. म्हणजे नाकातून जरी श्वास आत घेतला तरी त्यावेळी प्राणायाम करायला बसल्यानंतर ज्या ज्या क्रिया आम्ही पुढे करणार आहोत तो श्वास करत नाही, तो आमच्या ठिकाणचे जे 5 प्राण आहेत ते करतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि त्याच्यामधून भिन्न भिन्न वृत्ती निर्माण होतात. म्हणजे मूळच्या वाईट वृत्ती, अक्लिष्ट वृत्ती त्या ठिकाणी निर्माण होतात आणि क्लिष्ट वृत्ती ज्या आहेत, वाईट वृत्ती ज्या आहेत त्या दूर होतात. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं आहे तो प्रत्याहार. म्हणजे आमचं मन स्थिर करण्याकरता आम्ही काय करावं, त्याचे जे अनेक मार्ग सांगितलेत त्यातला आपण आपल्या विषयापुरता निवडलेला मार्ग आहे. त्या मार्गाच्या अनुसंधानाने आपण हा विषय मांडतो आहोत. तर त्यांनी जे सांगितलं आहे की तो प्रत्याहार म्हणजे असं की आमची इंद्रिय सतत बहिर्मुख आहेत. आम्हाला जर काही वाटलं का कुठेतरी जावं, एकत्र यावं, आपल्या मनाला टेन्शन रिलीज करावं, ह्या सगळ्याकरता लोकांच्यात जाणे, चांगले चांगले कार्यक्रम, चांगले चांगले महोत्सव, चांगल्या चांगल्या काही श्रवणं, काही दर्शनं, हे सगळं आम्ही स्वीकारतो. याच्याबरोबर फक्त आपण आपल्याला 5 मिनिटं द्यावी. सगळ्यांना सोडून आपण 5 मिनिटं बसावं. त्यावेळी खरा आपला आपल्याशी डायलॉग सुरू होतो. त्यांनी सांगितलंय तो प्रत्याहार आहे की ही बहिर्मुखता थांबवायची असेल आणि इंद्रियांना मुरडून अंतर्मुख करायचं असेल तर आम्हाला शांतपणे एकट्यालाच बसलं पाहिजे की ज्याच्यामुळे आमच्या वृत्ती, ज्या क्लेशकारक वृत्ती आहेत त्या नष्ट होतात. त्या नष्ट होण्याला तो मदत करतो. त्याच्या पुढे हा सगळा बाह्य विचार आहे असं त्यांनी सांगितलंय. ही सगळी बहिरंग साधना आहे. आता अंतरंग साधना काय आहे? त्यांनी सांगितलं अंतरंगातला पहिला प्रवेश म्हणजे धारणा. आणि त्या धारणेला देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवावं. कुठे बांधून ठेवावं? कोणत्याही विषयाशी. सावरकर म्हणतात तसं त्यांनी सगळी आवाहनं राष्ट्रमातेला केलेली आहे. खरोखर त्यांचं सगळं काव्य वाचलं की आपल्याला समजतच नाही की राष्ट्राविषयीची इतकी उत्कट भक्ती त्या काव्यातून प्रकट झालेली वाचली की आपलं अंतःकरण सुद्धा असं मोठं गहिवर्त, शहार्त, रोमांचित होतं की एका ठिकाणी मन इतकं 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 जोडलेलं आहे. सागरा प्राण तळमळाला त्याच्यातूनच निर्माण झालंय की म्हणाले मला सांगितलं बाहेरचं जग जाऊन पहा, म्हणून बाहेरचं जग पाहण्याकरता मी निघालो. पण सागरा, तुला मी एक आश्वासन मागून गेलेलो आहे की मला परत ह्या मातृभूमीला लवकरात लवकर घेऊन ये. आणि तू विसरलास माझं हे आश्वासन आणि तू माझ्या मातृभूमीला परत नेलं नाही आणि म्हणून माझा प्राण तळमळतो आहे. केवढी धारणा आहे ही, सतत आपल्या ठिकाणी प्रकट होणारी धारणा. कुठेतरी अंतःकरणामध्ये एक अशी पक्की धारणा, मग ती ईश्वराच्या विषयी असो, मग ती आपल्या आवडत्या विषयाच्या विषयी असो, आपल्या कर्माच्या विषयी असो, आपल्या चित्ताला तिथं बांधून ठेवलं पाहिजे. ते आपल्याला असं सांगतात की देशबंध चित्तस्य धारणा. चित्त एका ठिकाणी बांधलं की त्या चित्तामध्ये फापट विषय निर्माण होत नाही. हे सगळं कशा करता करायचं हा आता या ठिकाणी आपण आपल्याला प्रश्न विचारू की अहो हे काय येत असतील वृत्ती येऊ द्या, होत असेल त्रास होऊ द्या, काय टेन्शन असेल ते आम्ही तुम्ही एवढा जीवाच्या आकांताने कशा करता सांगताय इतके विषय. याचं कारण एकच आहे की जितकी बहिर्मुखता आम्ही त्याच्याकरता उपाययोजना करता करणार आहोत ती बहिर्मुखता कधीच आमच्या शरीर मन बुद्धीला विश्रांती देऊ शकत नाही. त्या ठिकाणी विश्रांती मिळायला 2 चित्तवृत्तींच्या मध्ये अंतरच यावं लागतं. त्यात मिळणारी जी मोकळीक आहे, एकानंतर एक विचार, एकानंतर एक विचार, जर ती साखळी चालूच राहिली
तर ती साखळी आम्हाला कधीही स्वास्थ्य मिळवून देणार नाही. मग ते शरीराला पण नाही, ते मनाला पण नाही, ते बुद्धीला पण नाही, आणि ते आमच्या प्रवृत्तींना पण नाही. प्रवृत्ती म्हणजे घडणारी घटना आम्हाला सुखावह वाटली पाहिजे. घरी आल्यानंतर आईला जर 2 बाजूनी 2 मुलं येऊन बिलगली तर सोड बाला आधी बाजूला, मला स्वस्त, तुम्ही कटकट करू नका, मी आत्ता ऑफिसमधनं आले, मला 10 मिनिटं स्वस्त बसू द्या. म्हणजे खरं मुलं प्रेमळपणाने आईच्या जवळ आली आहेत. म्हणजे अर्ध्या तासाने मुलं जर बाहेर खेळायला निघून गेली तर आई म्हणते बघा घरात मी एकटी बसले, मुलं मात्र बाहेर निघून गेली, ती काही माझ्या जवळ येत नाही. कशी येतील? त्यांच्या वेळी ती जेव्हा एवढ्या प्रेमाने तू इतक्या वेळाने दिसलीस तेव्हा तुला येऊन मिठी मारली, तेव्हा तू थकलेली आहेस, त्यामुळे तुला ते बरं वाटत नाहीये. ही जी थकावट आहे, ही मेंदूची थकावट जर घालवायची असेल, आणि एक त्या मेंदूची थकावट गेली की ती थकावट ना आमच्या मानसिक पातळीवर राहते ना ती शारीरिक पातळीवर राहते. कारण पहिलं साधन इथे शरीर धरलंय. आत्ता आपण जो सगळा विषय चालवलाय ना, हा शरीर मन बुद्धी या माध्यमातून जे स्वस्थ करणं आणि जे आत्म्याशी जोडणं आहे ते त्या माध्यमातून आहे. आणि म्हणून जे वृत्ती तरंग निर्माण होतात ते वृत्ती तरंग कसे कमी होतील, त्यातलं अंतर कसं अधिकाधिक वाढेल, ते जितकं वाढेल तितकं मन आणि त्याच्यापेक्षा आधी बुद्धी, त्याच्यापेक्षा आधी आमचा मेंदू कोणत्याही पातळीवर जाऊ, शारीरिक जाऊ, मानसिक जाऊ, बौद्धिक जाऊ, त्या पातळीवर एक स्वास्थ्य येत. आणि त्या स्वास्थ्याकरता ही धडपड आहे. म्हणून चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवा असं म्हटलेलं आहे. आमच्या भागवतामध्ये एक असा संदर्भ दिलेला आहे आपल्याला की जो संदर्भ आपल्याला सांगतो की मन जे आहे त्या मनामध्ये भक्ती निर्माण होते का होत नाही, ती कशी होईल, केव्हा व्हावी, कशी व्हावी, त्याच्याकरता देवहूतीला कपिल महामुनींनी केलेला उपदेश आहे. त्या उपदेशात त्यांनी सांगितलंय की तुला जर काही साधन करायचं आहे, स्वतःच्या ठिकाणी काही मिळवायचं आहे, 2 प्रकारांनी कर म्हणाले. एक प्रकार असा आहे की मनाला या पृथ्वी तलावरून उचल आणि वैकुंठात नेऊन ठेवून दे. तू तुझे व्यवहार करत राहा, पण तुझं अंतःकरण वैकुंठात ठेव की आता परमात्मा हे करत असेल, मी पण आत्ता तेच करते. आता मी जेवतीये, माझा परमात्मा पण तिथे जेवतच असेल, ते माझं मन तिथे जेवत असेल, आता मला इथे जेवायचं आहे, त्याला ते जेवू घालील. म्हणाले तुझ्या त्या अंतःकरणाला इथे खाली उतरवूच नकोस, म्हणजे त्या चित्तामध्ये अनेक वृत्ती तरंग निर्माणच होणार नाहीत. आणि दुसरं असं की मन जर असं उचलून बाजूला काढता येत नसेल तर मन एखाद्या मूर्तीशी एकाग्र कर आणि त्याची उपासना कर. पतंजली तेच म्हणतात, देशबंध चित्तस्य धारणा, की चित्ताला कुठेतरी एका ठिकाणी तिथे काही कृष्णच पाहिजे, तिथे काही रामच पाहिजे असं नाही, ही त्याच्या मागची भूमिका आहे. तिथे बांधलं की काय होतं की त्याच्याशिवाय दुसरा प्रत्यय येत नाही. म्हणून पुढचं सूत्र, तत्र प्रत्ययिकतानता ध्यानम. आता प्रत्यय काय, चित्त एका ठिकाणी बांधून ठेवलंय, ज्याच्या ठिकाणी बांधलंय हे काम मला करायचं, हे काम मला करायचं आहे, त्या ठिकाणी जेव्हा आम्ही बांधलेले असतो, म्हणजे कसं एखाद्यावरती वाईट प्रसंग आला की त्याचं उद्दिष्ट एकच असतं की आहे या परिस्थितीतून आम्हाला बाहेर पडायचं आहे, आणि मन तिथे त्यांनी बांधून ठेवलेलं असतं, त्या दृष्टीने त्याचं प्रत्येक पाऊल पडतं. मग आपण म्हणतो जिद्दीने आम्ही त्या परिस्थितीवर मात केली, ही जिद्द कायम का नाही राहिली, ही प्रतिकूल परिस्थितीत का? पतंजली म्हणतात ही जिद्द अनुकूल परिस्थितीत पाहिजे. आमच्या अनुकूल परिस्थितीत ही जिद्द यायची असेल तर काय आहे, देशबंध चित्तस्य धारणा. आज हे माझं सगळं चांगलं आहे, हे असंच चांगलं तर राहू दे, पण ह्याच्यापेक्षा मी अधिक चांगली होऊ दे, त्याच्याकरता प्रवास आहे आणि तो जिद्दीने आहे. आणि मग ते म्हणतात की त्याचा प्रत्यय येत राहतो. प्रत्यय काय येतो की सारखी त्याची जाणीव राहते, आणि त्या प्रत्ययाची एकतानता म्हणजे जे आम्ही स्वीकारलं आहे, डोळे मिटून बसलो तर आम्हाला ध्यान लागेल, कारण चित्त एकाग्र होण्याची सवय होईल. आणि त्यांनी सांगितलं त्याच्या पुढचा टप्पा ध्यान आहे की ज्या ध्यानामध्ये त्या काळात तरी एकच वृत्ती राहते ज्याच्याशी बांधली आहे. व्यवहार करताना आमच्या वृत्तीला एका ठिकाणी बांधून व्यवहार करता येत नसेल तर आपण व्यवहारात म्हणतो तसे कंपार्टमेंट्स आपण करावेत. की आत्ता काय आहे, आत्ता मला घरातलं काम करायचं आहे, घरातल्या कामाचा कंपार्टमेंट उघडून मनाला त्याच्याशी जोडावं. मग ऑफिसमधल्या गोष्टीचं बिलकुल स्मरण करू नये. ऑफिसमध्ये गेल्यावर घरची आठवण आणि घरचं काम करताना ऑफिसची आठवण, हा फक्त
विकल्प आहे. ह्या विकल्पाला काही अर्थ नाही, कारण जे आत्ता करताच येणार नाही आहे त्याचा विचार करून काय उपयोग, आणि आत्ता जे करायचं आहे त्याच्यात मन न घालता ते काम कसं नीट होईल. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं, ती जी वृत्ती आहे ती वृत्ती एकाच गोष्टीशी जोडलेली ठेवावी. ही धारणेमध्ये आम्हाला कंपार्टमेंट्स करावे लागतील, त्याप्रमाणे आमच्या धारणा किंवा आमच्या वृत्ती तिथे तिथे कॉन्सन्ट्रेट होतील. तिथे म्हणजे अगदी युनिडायमेन्शनल विचार करावा प्रत्येक वेळी. पुढे त्यांनी सांगितलं, ध्यानाच्या पातळीवरती आता ज्याचा विचार आम्ही प्रकर्षाने करतो, म्हणजे आपण लहान मुलींना किंवा मोठ्यांना, जो नवीन काम करतोय आणि जो त्याच्यात सिनियर झालाय तो ज्युनियरला नेहमी म्हणतो, अरे बाबा आम्ही 5-5 वर्ष घातली आहेत त्याच्यामध्ये, 10-10 वर्ष घातली आहेत, आता आमचा काही प्रश्न नाही. त्याचं कारण काय? आजचे जे आमचे पॉप्युलर शब्द आहेत की हा मनुष्य ना अगदी फोकस्ड आहे. तो फोकस्ड कसा असतो? तो म्हणजेच देशबंध चित्तस्य धारणा आहे. त्याला ज्यावेळी जे काम करायचंय त्याच्यावरती तो बरोबर एकाग्र झालेला असतो. आता ह्या सिनियर माणसाची एकाग्रता एका क्षणात येते. ऑफिसमध्ये पाऊल टाकलं ना, आपलं चेंबर पाहिलं, जसं डॉक्टर पायात बूट चढवले आणि त्याच्या चेंबरमध्ये गेला की त्याला ताबडतोब बाकी सगळं जातं. मग पेशंट आहे की पेशंट दिसतो का? इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे, सवय आहे, तो अभ्यास आहे. आणि नवीन माणसाला त्याच्या वृत्तीच्या चिरफाळ्या आहेत. अजून हे काय करायचं, ते काय करायचं, ते आधी ठेवायचं का हे आधी करायचं, अजून तो ट्रेंड नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, धारणा पक्की झाली की तो विषय पक्का होतो आणि मग त्या एका विषयाचं अनुसंधान राहतं आणि म्हणून ध्यान लागू शकतं. आणि त्याच्या पुढची समाधी स्थिती आहे. आपल्याला फक्त विषय संपवायचा म्हणून आपण काही गोष्टी टाळत पुढे आलोय. तर समाधी, आता त्यांनी म्हटलं, तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूप शून्यमिव समाधी. आता काय झालं? देह आमचा आहे, चित्त आमचं आहे, जसंच्या तसं इंटॅक्ट आहे, जसे आम्ही आत्ता आहोत तसेच आहोत. पण आमचा समाधी सिद्ध झाला तर काय होईल? तदेव अर्थमात्र निर्भासः. म्हणाले काय होतं? अर्थमात्र निर्भास, अर्थाच्या संदर्भामध्ये काहीही शिल्लक राहत नाही, म्हणजे कशाचाही अर्थ लावला जात नाही. समोर जर आमचं उद्दिष्ट जर कृष्णाची मूर्ती आहे तर समाधीमध्ये ती जर कृष्णाची मूर्ती दिसत असेल तर ह्या कृष्णाच्या मूर्तीच्या गळ्यात अलंकार आहेत, मस्तकावरती मयूरपिच्छ आहे, त्याच्या चरणांच्या ठिकाणी त्याचे नख किती सुंदर आहेत, त्याची पावलं किती, यातला एकही विचार येत नाही, फक्त मूर्ती एवढंच. का? कारण त्या मूर्तीशी चित्त तद्रूप होऊन जातं. अर्थ मात्र निर्भास, तो त्याचा अर्थ लावण्याची गोष्ट प्रक्रिया संपून जाते. स्वरूप शून्य, चित्ताचं स्वरूप वेगळेपणाने वृत्तीरूपाने संपून जातं. आणि ते चित्त जे आहे त्या चैतन्याशी, आता कृष्णच पाहिजे असं नाही, आता आपण पुष्कळ झालं, आपल्या हृदयामध्ये चैतन्य आहे. त्या चैतन्याशी कोण एकरूप होतं? ते जीव चैतन्य एकरूप होतं. कारण त्या जीवाला जीव म्हणून अडकवलंय कोणी? काल आपण बघितलं, मनाने. कारण त्याच्यावर उपाधी मनाची आहे, म्हणजे चित्ताची आहे, ती उपाधी बाजूला केली आणि ते चैतन्य एकरूप झालं. डोळे उघडून बघायला लागलो, पुन्हा काय होतं? पुन्हा मन कार्यकारी आहे, पुन्हा चित्त कार्यकारी. डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं. त्यावेळी जरी फक्त जीव शुद्ध रूपामध्ये गेला तरी, चित्त जरी शुद्ध रूपामध्ये असलं तरी सगळे देहाचे व्यापार देह आहे तोपर्यंत चालूच आहे. म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा आध्यात्मिक विचारामध्ये, आमच्या तत्वज्ञानामध्ये मनाचं जे स्थान आहे, चित्ताचं जे स्थान आहे, ते केवळ एकटं एक आहे की तेच. म्हणून आपण पहिल्या वचनापाशीच येऊ, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, की मनच आमच्या बंधनाला, आमच्या दुःखाला, आमच्या त्रासाला, आमच्या क्लेशाला कारण आहे आणि तेच मन आमच्या मुक्ततेला कारण आहे. आता मनाचा कोणता खुंटा पकडून ठेवायचा हे आम्ही ठरवायचं, की जो क्लेश देणारा तो खुंटा पकडायचा का जो आम्हाला सुख देणारा आहे तो खुंटा पकडायचा. एकच आहे. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत चित्त नाही असं होत नाही. आता शेवट करताना आपण कालचाच विषय पुन्हा बघू. चित्त होतं, त्यातला चित्त म्हणजे चैतन्य. ते चैतन्य जीव चैतन्य आहे आणि तो जो त आहे ते आमचं मन चित्त आहे. आता त्याला पुन्हा चित्त म्हटलं तर
त्या शब्दाची उकल होणार नाही म्हणून मन म्हणू किंवा अंतःकरण म्हणू. ते अंतःकरण कोणाशी जोडलं गेलं, त्या शब्दाचा संधी झाला तसं जोडलं गेलं. चित्तमध्ये अधिक त मिळवलं की चित्त झालं. चैतन्यामध्ये अधिक अंतःकरण मिळवलं की जीव चैतन्य झालं, म्हणजे आमचा जीव झाला. म्हणजे हा जीव जन्म घ्यायला लागला. हा कुणाच्यामुळे? मनामुळे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये मनाची एवढी चर्चा का, मनाची स्वतंत्र चर्चा का? त्याच्यात आणखीन विषय आहेत की ह्या प्रत्येक स्वतंत्राचं कार्य काय आहे. मन नावाचा संकल्प विकल्प करणारा पुढे जात नाही. काल आपण बोललो की मन म्हणजे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा, असं जिथे वाणी मनासहित परत येते हे आपण काल बोललो. आता वाणी जशी मनासहित परत येते तसं काय परत येत नाही? बुद्धी नावाची गोष्ट, तो अनुभव घ्यायला जाणीव रूपाने पुढे जाते. त्या विषयावर मात्र आपण जास्त चर्चा नाही करू शकलो. त्याचं कारण असं की तितका वेळ आपल्याला लाभला नाही. आणि ती बुद्धी कशी असते त्याचं वर्णन फार छान केलं आहे की एखादं तेलकट पातेलं आहे, म्हणजे तेलाचे पदार्थ तुपाचे पदार्थ केलेलं ओषट पातेलं पूर्ण धुवून टाकलं तरी त्याच्यावर जसा त्या तेलकटपणाचा एक संस्कार त्या पातेल्यावर राहतो, तशी बुद्धीची पुळिका, असं ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलं की पुळीसुद्धा नाही, ती पुळी येते केवढी, त्या पुळीची सुद्धा पुळिका आणखीन मायक्रो केलंय तिला. इतकी इतकी सूक्ष्म, एवढी सूक्ष्म जाणीव फक्त त्या समाधी सुखाचा अनुभव घेण्याकरता संस्कार रूपानी चित्त रूपानी राहते. असं म्हणून बाकी सगळ्यांना दूर केलं, अहंकाराला दूर केलं, स्मरणाला दूर केलं, मन नावाच्या संकल्प विकल्पाला दूर केलं. शेवटी फक्त राहिली ती जाणीव. का राहिली? कारण अव्यक्तामधून जन्माला आले ती पहिली जाणीवच जन्माला आली. आणि शेवटी त्या अव्यक्ताला मिळायच्या आधी जे शिल्लक राहील या जीवचैतन्याच्या ठिकाणी, ती सुद्धा जाणीवेची पुळिकाच शिल्लक राहील. फार फार सूक्ष्म स्तरावर शिल्लक राहील. असा जो विषय आहे तो आपण अधिक व्यापकपणे घेतला असता, पण तेवढा आपल्याला वेळ मिळाला नाही. आम्ही आपल्या सर्वांचं आधी एक अभिनंदन करते की या असल्या क्लिष्ट विषयाकरता आपण सर्वांनी आधी उत्सुकता दाखवली. त्यातनं आपण एवढ्या बहुसंख्येने आलात. येण्याचं धैर्य दाखवलं तिथपर्यंत ठीक आहे, पण टिकण्याचं धैर्य दाखवलं हे जरा अधिक आहे. कारण थांबून पुन्हा एवढा विषय ऐकणं, त्यामुळे मला फार आनंद वाटला की हा विषय एक आपल्याला मांडायला एक चांगलं, ज्याला आपण व्यासपीठ म्हणतो, ते चांगलं व्यासपीठ आपण मला दिलं. आणि मला आवड आहे ह्या विषयाची, अधिक आवड आहे. म्हणून मलाच त्या अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी 6:30 झालेले दिसले तरी मी आपली 5 मिनटं पुढे बोलतेच आहे. असो ही जी सेवा आहे ती गुरुजींच्या स्वामीजींच्या चरणी समर्पण करून या आजच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्राला मी विराम देते.